हरे कृष्ण. आपल्या सर्वांचं स्वागत आहे भक्तिशास्त्री कोर्समध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय नंबर 10. आपण लास्ट टाइम श्लोक नंबर 11 वरती थांबलो होतो. जो चतुर्श्लोकी भगवद्गीतेच्या सिरीज मधले 4 श्लोक आपण बघितले होते. चतुर्श्लोकीची सुरुवात 8व्या श्लोकापासून होते. अहम सर्वस्य प्रभो मत्त सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्विता. त्यानंतर मच्चित्त मदगत प्राण बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च तेषां सततयुक्तानां भजतां प्रतिपूर्वकं ददामि बुद्धियुगं तं येन माम उपयन्ति ते. आणि हे ददामि बुद्धियुगम मी कसं देतो त्याचं वर्णन 11व्या श्लोकामध्ये जे आपण लास्ट टाइम बघितलं होतं. तेषां एवानुकंपार्थम अहम अज्ञानजं तमः नाश्यामी आत्मभावस्तो ज्ञानदीपेन भासवता. त्यांच्यावर विशेष अनुग्रह करण्यासाठीच त्यांच्या हृदयात वास करणारा मी ज्ञानरूपी तेजस्वी दीपाने अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या अंधकाराचा नाश करतो. राईट. त्यानंतर जेव्हा हा सेक्शन पुरा होतो चतुर्श्लोकी भगवद्गीतेचा, जो की दुसरा सेक्शन होता, त्यानंतर श्लोक नंबर 12 ते 18 ही दुसरी सिरीज आहे. त्यामध्ये अर्जुन भगवंतांना, सर्वात पहिले अर्जुन आपली अंडरस्टँडिंग जी आतापर्यंतची भगवद्गीतेची त्याची आहे तो प्रेझेंट करेल आणि मग तो भगवंतांना सांगेल की तुम्ही आणखीन तुमच्याबद्दल बोला म्हणून. राईट. तो श्लोक नंबर 12 वाचा. प्रीती गोविंद माताजी वाचा श्लोक नंबर 12 आणि 13 नंबर. हरे कृष्ण. परब्रह्म परधाम पवित्रम परम भवाम पुरुषम शाश्वत दिव्यमादि देवमज विभु आहु स्वातम ऋषय सर्वे देवर्षिना निरद अस्तितो देवतो व्यास स्वयं चैव प्रविशमे. अर्जुन म्हणाला, तुम्हीच पुरुषोत्तम भगवान परमधाम परम पवित्र परम सत्य आहात. तुम्ही शाश्वत दिव्य आदिपुरुष अजन्मा विभू आहात. नारद, असित, देवल आणि व्यास यासारख्या महर्षींनी तुमच्याबद्दलच्या या सत्याला पुष्टी दिली आहे आणि आता स्वतः तुम्हीही मला तेच सांगत आहात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर ही अर्जुनाची जी अंडरस्टँडिंग आहे आतापर्यंतची भगवद्गीतेची मधली ती इथे प्रेझेंट केली गेलेली आहे. अर्जुन भगवंतांना पुरुषोत्तम परमधाम परम पवित्र आणि परम सत्य म्हणून स्वीकार करतो. राईट. प्रभुपाद पर्पट मध्ये लिहितात, या 2 श्लोकांमध्ये भगवंतांनी आधुनिक तत्वज्ञानाने एक संधी दिली आहे. राईट. कारण या ठिकाणी स्पष्ट म्हटले आहे की परतत्व हे जीवाहून भिन्न आहे. भगवद्गीतेच्या या अध्यायातील 4 महत्वपूर्ण श्लोक ऐकल्यानंतर, 4 महत्वपूर्ण श्लोक म्हणजे कुठले? चतुर्श्लोकी गीता श्लोक नंबर 8, 9, 10, 11 हे ऐकल्यानंतर अर्जुनाने काय केलं? सर्व संशयातून तो पूर्णपणे मुक्त झाला आणि त्याने श्रीकृष्ण हे स्वयं पुरुषोत्तम भगवान असल्याचे मान्य केले. म्हणून तत्काळ स्पष्टपणे त्याने उद्घोषित केले की तुम्हीच परब्रह्म आहात. आणि यापूर्वी श्रीकृष्णाने सांगितले आहे की मी सर्वांचे अधिकरण आहे. राईट. आणि सर्व माझ्यावरती आश्रित आहेत. राईट. मग आता इथे ऍक्च्युली श्रील प्रभुपाद है ना, जर तुम्ही बघितलं हा शब्द परब्रह्म, राईट, एक असतं ब्रह्म आणि दुसरं असतं परब्रह्म. ब्रह्म म्हणजे चैतन्य. राईट. ज्याला जीव आहे. आपण सगळे कोण आहोत? ब्रह्म आहोत. आणि भगवंत कोण आहेत? परब्रह्म आहेत. म्हणून भगवद्गीतेमध्ये बऱ्याचदाच आणि इथे सुद्धा स्पेशली डिफरन्शिएशन येतं की जीव आणि परमात्मा हे दोन्ही काय आहेत? भिन्न भिन्न आहेत. दोन्ही समान नाही आहेत. राईट. नाहीतर मग
जे तुम्ही टर्म ऐकलेली आहे बऱ्याचदा, जे मायावादी लोक टर्म युज करतात, अहम ब्रह्मास्मी, बरोबर आहे. पण आपण असं कधी म्हणत नाही अहम परब्रह्मास्मी. आपण अहम ब्रह्मास्मी म्हणतो का? कारण आपण ब्रह्म आहोत. ब्रह्म म्हणजे चेतन वस्तू, राईट. पण भगवंत हे नुसते ब्रह्म नाहीये तर परम ब्रह्म आहेत, म्हणून त्यांना उल्लेख काय केला गेलेला आहे? परब्रह्म, राईट. सो दॅट्स वाय ह्या दोन टर्म्स तुम्हाला दिसतील की ब्रह्म आहे आणि त्यानंतर परब्रह्म आहे, राईट. आपण जर ब्रह्म असेल तर आपण स्वतःला परब्रह्म म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत, राईट. ज्या प्रकारे जर समजा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, जर त्यांनी जर म्हटलं की मी भारताचा नागरिक आहे, राईट, आणि मी पंतप्रधान आहे, पण मग मी पण असं म्हणू शकतो का मी पण भारताचा नागरिक आहे म्हणून मी पंतप्रधान आहे? नाही ना, राईट. फरक आहे ना. भले दोन्ही देशाचे नागरिक असतील, त्याचप्रमाणे वैकुंठ जगतामध्ये भगवंत राहत असतील आणि आपण पण राहत असेल, पण जस्ट बिकॉज आपण पण वैकुंठ जगात राहतोय आणि भगवंत पण राहतात, याचा अर्थ असा होत नाही की मी पण भगवंत बनेल, राईट. म्हणून अर्जुनाची इथे जी अंडरस्टँडिंग आहे ती स्पेशली स्पष्ट केली गेलेली आहे की अर्जुन जेव्हा मोहातनं मुक्त झाला सर्व काही, चतुश्लोकी गीता ऐकून, तेव्हा त्याने भगवंतांना परब्रह्म म्हणून म्हटलेलं आहे, स्वतःला परब्रह्म म्हटलेलं नाहीये, राईट. आणि पुढे जर तुम्ही गेलात तात्पर्यामध्ये तर प्रभुपाद लिहितात, असे नाही की श्रीकृष्ण हे अर्जुनाचे मित्र असल्या कारणाने त्याची खुशामत करण्यासाठी अर्जुन त्यांना परमसत्य भगवान म्हणून संबोधित आहे, राईट. असं नव्हतं की की बाबा काहीतरी त्याला पाहिजे होतं आणि म्हणून अर्जुन म्हणतो की अरे तुम्हीच भगवंत आहात, कारण मी जर तुम्हाला चांगलं बोललो तर तुम्ही मला काहीतरी चांगलं द्याल, असं काय नव्हतं. इट वॉज नॉट फ्लॅटरी, राईट. भगवंतांचा परमसत्य म्हणून ऑलरेडी स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे अर्जुनाने म्हणण्याच्या अगोदर बऱ्याचदा, अनेक उपनिषद, वेद, पुराणांमध्ये आणि गीतेमध्ये सुद्धा अगोदरच भगवंतांनी म्हटलेलं आहे, मत्त परतरन अन्यत किंचित अस्ति धनंजय मयि सर्वमिदं सूत्रे मणिगण एव 7व्या अध्यायामध्ये, राईट. म्हणून इथे जर तुम्ही बघितलात अर्जुनाने, इथे प्रपात पुढे देतात, या दोन श्लोकांमध्ये अर्जुन जे काही म्हणत आहे ते वेद संमतच आहे, राईट. वेद स्पष्टपणे सांगतात की जो भगवत भक्ती करीत आहे केवळ तोच भगवंतांना जाणू शकतो. भक्तांव्यतिरिक्त इतर कोणीही भगवंतांना जाणू शकत नाही. म्हणजे बघा, दोन गोष्टी असतात. एक असतं आपली पर्सनल अंडरस्टँडिंग आणि दुसरा असतं आपला शास्त्रीय पुरावा, राईट. म्हणून एकदा श्रील प्रभुपाद त्यांनी एका भक्ताला मॉर्निंग वॉकला विचारलं, म्हणजे भक्तांचा ग्रुप होता, त्यांनी विचारलं की तुम्ही भगवंतांना, भगवान श्रीकृष्णांना तुम्ही सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड म्हणून का स्वीकार करता? तर त्यातला एक भक्त म्हटला कारण गीतेमध्ये लिहिलेलं आहे. तर प्रभुपाद म्हटले नाही, चुकीचं. प्रभुपाद म्हटले कारण आपण जेव्हा चॅन्टिंग करतो हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, आपण जेव्हा चॅन्टिंग करतो ना तेव्हा आपल्याला अनुभव येतो, बरोबर आहे का नाही? की साक्षात भगवंत आहेत म्हणून आपल्याला अनुभव येतो. मग काही दिवसांनी पुन्हा एकदा एक मॉर्निंग वॉक चालू होती आणि पुन्हा प्रभुपादांनी हा प्रश्न विचारला की आपण श्रीकृष्णांना भगवंत म्हणून का स्वीकार करतो? तेवढ्यात तो जो भक्त होता अगोदरच्या मॉर्निंग वॉक मध्ये भक्त होता आणि त्याला माहिती होतं उत्तर का, कारण आपण चॅन्टिंग करतो तेव्हा आपल्याला अनुभव येतो. मग तो लगेच बोलला मी सांगतो. आपल्याला उत्तर माहिती असेल तर आपण लगेच सांगतो. आपल्याला हे असतं जाम, मला माहिती होतं, मला माहिती, मी सांगेल लवकर. मग त्यांनी लगेच उत्तर सांगितलं का प्रभुपाद, कारण जेव्हा आपण चॅन्टिंग करतो ना तेव्हा आपल्याला अनुभव येतो भगवंतांचा. प्रभुपाद म्हटले चुकीचं. प्रभुपाद म्हटले आपण भगवंतांना भगवंत म्हणून स्वीकार करतो कारण त्यांचा गीतेमध्ये उल्लेख केला गेलेला आहे भगवंत म्हणून.
मग आता प्रभुपादांनी दोन्ही वेळेला दोन वेगवेगळे स्टेटमेंट दिले. एकदा म्हटले की गीतेमध्ये दिले म्हणून आपण स्वीकार करायचा, आणि एकदा म्हटले आपण चॅन्टिंग जेव्हा करतो तेव्हा आपल्याला अनुभव येतो म्हणून. म्हणजे लक्षात ठेवा, बेसिकली द पॉइंट इज आपला वैयक्तिक जीवनातला अनुभव भगवंतांविषयीचा तो शास्त्राशी त्याचा मेळ झाला पाहिजे, आणि शास्त्रामध्ये जे दिलेलं आहे त्याचा अनुभव आपल्याला यायला पाहिजे जीवनामध्ये. जेव्हा दोन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हा आपली जी कन्व्हिक्शन आहे किंवा आपला विश्वास जो आहे तो 100% होतो. जसं शास्त्रामध्ये दिलेलं आहे, यही संस्पर्शच्या भोग दुःख येवते आद्यंतु अंत कोणते न ते रमते बुध. या जगातील इंद्रिय तृप्तीच्या वस्तू ह्या काय आहेत, आपल्याला दुःखदायी आहेत. बरोबर आहे. मग आता भगवद्गीतेमध्ये दिलेलं आहे, पण आपण विश्वास ठेवत नाही. मग आपण या जगामध्ये भोग घेतो त्या वस्तूंचा आणि आपल्याला कष्ट होतं, म्हणतो अरे हा बरोबर म्हटलं होतं गीतेमध्ये, उद्यापासून फक्त चॅन्टिंग करायची, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जे काही खायचं ते भगवंतांना ऑफर करून खायचं. राईट. कन्व्हिक्शन येतं ना आपल्याला की शास्त्रामध्ये जे म्हटलेलं आहे ते खरंच खरं आहे, कारण मला अनुभव आला त्याचा. किंवा आपल्या जीवनामध्ये जो अनुभव आपल्याला येतो तो अनुभव शास्त्राने व्हेरीफाय केला पाहिजे. राईट. म्हणून जस्ट शास्त्रांच्या बेसवरती आर्ग्युमेंट करणे आणि पर्सनल अनुभव नसणे याने कन्क्लुजन निघू शकत नाही. राईट. म्हणून तुम्ही बघितलं असेल मोठमोठे वेदांती, मोठे मोठे तर्कवादी हे शास्त्रांवरती तर्क करतात, पण जर पर्सनल लाईफचा एक्सपिरियन्स नसेल भेटला तुम्हाला तर तुम्ही कन्क्लुजनला येऊ शकत नाही. राईट. कारण वेगवेगळे पुराण आहेत. शिवपुराणमध्ये शिवजीनं श्रेष्ठ म्हटलेलं आहे, गणेश पुराणमध्ये गणेशजीनं श्रेष्ठ म्हटलेलं आहे. राईट. वेगवेगळ्या पुराणांमध्ये वेगवेगळ्या पर्सनॅलिटीना, कारण वेगवेगळे लोक वेगवेगळ्या लेवलला आहेत ना वर्शिपच्या मोडच्या, तर त्यांच्या पूजकाला त्यांची श्रद्धा बळकट बनवण्याकरता त्यांना काय केलेलं आहे, त्या प्रकारची श्रद्धा दिलेली आहे. पण शेवटी श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात जे सगळा वेदांचा सार आहे, अहम सर्वस्य प्रभव मत्त परतर नान्यत. राईट. पण त्या कन्क्लुजनला येण्यापूर्वी किंवा कन्क्लुजनला आल्यावरती आपण जोपर्यंत पर्सनली प्रॅक्टिस करत नाही आध्यात्मिक मार्गाची किंवा साधनेची, आणि आपल्याला हृदयातनं कन्व्हिक्शन भगवंत देत नाही, तोपर्यंत आपलं कन्व्हिक्शन होत नाही ऍक्च्युली बघायला गेलं तर. म्हणून बऱ्याचदा आपण शास्त्रामधनं जरी ऐकलं असेल तरी सुद्धा आपण बऱ्याचदा फेल होतो शास्त्रात जे सांगितले ते प्रॅक्टिस करायला. का? कारण साधना कमकुवत असते आपली. बरोबर आहे का नाही? मग शास्त्रामध्ये जे सांगितले ते तुम्ही लहानपणापासून ऐकत आलेले आहात. बरोबर ना? अगदी लहानपणापासून ऐकत आले की हे आपलं जग नाहीये, आपल्याला भगवत धामात जायचंय. तुकाराम महाराजांच्या कथा कोणी ऐकल्या नाहीये, सगळ्यांनी ऐकलेल्या. राईट. तुकाराम महाराज म्हणायचे, काय म्हणायचे, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामराम घ्यावा. तुम्ही त्यांना म्हणता तुम्ही जावा तुमच्या गावा, आमचा रामराम घ्या. तुम्ही जावा तिकडे आरामात, आम्ही इकडे राहतो. जसं शिला प्रभुपादांना एक व्यक्ती भेटला होता. शिला प्रभुपादांचं पुस्तक आहे ना, इझी जर्नी टू अदर प्लॅनेट्स. ते पुस्तक जेव्हा प्रभुपादांनी काढलं होतं 1960च्या आसपास, तो एक व्यक्ती म्हटला की अच्छा ये बुक पढ़ के जा सकते हैं क्या हम लोग दूसरे ग्रहों में? हाँ जा सकते हैं. मग तो मनुष्य म्हणायला लागला की लेकिन आने का कैसे वापस, यहाँ से जाएंगे लेकिन वापस कैसे आने का? प्रभुपाद म्हटले वापस आने का नहीं होता है, एक बार गया तो गया. इट्स अ वन वे जर्नी, नॉट टू वे जर्नी. ऐसा नहीं कि आप अपना ये तथाकथित मून मिशन या फिर मार्स मिशन कर रहे हैं अभी चांद पे या मंगल पे लेके जाने के लिए और वापस आएंगे आप, वो तो कभी होगा नहीं. बट जसं त्याला जेव्हा असं सांगितलं की परत यायला भेटणार नाही, तो म्हटला नको मला पुस्तक आहे, मला परत यायचं इकडे इच्छा आहे. का? कारण मग आपल्याला प्रॅक्टिस जोपर्यंत करत नाही आपण साधनेची, तोपर्यंत आपल्याला कन्व्हिक्शन प्राप्त होणार नाही आध्यात्मिक क्रियांबद्दल किंवा आध्यात्मिक जीवनाबद्दल. म्हणून नुसतं डिबेट करून फायदा नाहीये. राईट. जसं एक प्रोफेसर होता प्रभुपादांच्या टायमाला, एक प्रोफेसर स्टॉल म्हणून होता. तो एका युनिव्हर्सिटीमध्ये हिंदू धर्मावरती अभ्यासक्रम द्यायचा होता. आपले काही
डिवोटी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते. तर आपल्या डिवोटीजना इच्छा होती की आपण जे हिंदुइझमचा अभ्यास करायला लोक येत आहेत त्यांना थोडं थोडं चॅन्टिंग पण दिलं पाहिजे. मग याने काय केलं, या डिवोटी सगळे द्यायचे की सांगायचे की सिलेबस में थोड़ा चैंटिंग भी होना चाहिए सबके लिए. पण हा प्रोफेसर स्टॉल हा काय म्हणायचा, ये हरे कृष्णा वाले जो लोग है ना, ये जपा बहुत करते हैं और वेदांत का अध्ययन बहुत कम करते हैं, यू नो, असा तो आर्ग्युमेंट करायला लागला. मग ऍक्च्युली सगळे भक्त श्रील प्रभुपादांकडे आले, म्हटलं की प्रभुपाद वो ऐसा कहता है कि हम लोग पढ़ाई नहीं करते हैं और खाली जपा करते हैं. प्रभुपाद म्हटले की उसको बुलाओ, प्रोफेसर स्टॉल. त्याला बोलवलं. म्हणून प्रभुपादांनी शास्त्रामधनं सगळे कोटेशन दिले की कुठे कुठे काय काय म्हटलेलं आहे चॅन्टिंग करता, चॅन्टिंग किती इम्पॉर्टंट आहे. मग तो व्यक्ती म्हणायला लागला की लेकिन उसका अर्थ तो ऐसा होता है, उसका अर्थ वैसा होता है, राईट. कारण अर्थ तर वेगवेगळे काढू शकता तुम्ही. आता जसं भगवंतांनी गीतेमध्ये म्हटलेलं आहे, नो, जसं ते तुम्ही 3ऱ्या अध्यायामध्ये वाचलं असेल की आपल्याला जर पाऊस पाहिजे असेल तर आपण यज्ञ केलं पाहिजे, राईट. मग आता यज्ञ म्हणजे कुठला यज्ञ? कलियुगामध्ये बाकी ते यज्ञ करू शकत नाही. कलियुगामध्ये एकच यज्ञ आहे, हरे नाम हरे नाम हरे नाम. मग असे बरेच श्लोक त्यांनी सांगितले, पण त्याला पटेना. मग प्रभुपादांनी त्याला बोलवलं इकडे. त्याला म्हटलं, हे बघ, कधी कोर्टमध्ये गेलेस का तू? कोर्टमध्ये जेव्हा कोर्ट केस चालते, त्या कोर्ट केस मध्ये 2 लॉयर वेगवेगळे आर्ग्युमेंट देतात की मेरे हिसाब से ये ऐसा होना चाहिए, दुसरा म्हणतो मेरे हिसाब से ऐसा होना चाहिए. बट अल्टिमेटली जज जो असतो तो आपला निर्णय देतो, बरोबर आहे का नाही? फायनली दोघांचं बघून. मग प्रभुपाद म्हणतात, कलयुग के लिए जज कौन है? चैतन्य महाप्रभु. और उन्होंने कहा है हरे नाम हरे नाम हरे नाम एव केवलम. जब जज ने पहले ही एस्टेब्लिश करके दे दिया है तो फिर आप अगर केवल शास्त्रों में तर्क वितर्क करके अगर बोलोगे कहीं पे ये लिखा है कहीं पे वो लिखा है, लेकिन कलयुग के जो अवतार है भगवान के, उन्होंने ऑलरेडी कन्क्लुजन दे दी आहे. आणि जर तुम्ही भागवतम जरी बघितलं तरी भागवतमचा अंतिम श्लोक पण तसाच आहे. म्हणजे एवढं भागवतम सांगितल्यावरती 18,000 श्लोकांचा विस्तारात शेवटला भागवतम काय म्हणतं, नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणाम दुःख शमनस तम नमामि हरिम परम, राईट. म्हणून भगवंतांना जसं इथे प्रभुपाद लिहित आहेत, भक्तांव्यतिरिक्त इतर कोणीही भगवंतांना जाणू शकत नाही, राईट. नुसतं वादविवाद करून शास्त्रांना समजणे सोपं नाहीये. आणि अतिशास्त्र वाचल्याने अति कन्फ्युजन होतं. म्हणून म्हटलेलं आहे, बहुशास्त्र बहुवाक्य चित्त भ्रम होय. ज्यादा अलग अलग कमेंट्रीज पढ़ोगे तो कंफ्यूज हो सकते हो आप. सही कंक्लूजन क्या है? साधना साध्य श्रेष्ठ न होय निश्चय. कौन सी साधना करू मैं, यू नो. म्हणून आपण आयडियली बघायला गेलं तर एक परंपरेला जोडून राहिलं पाहिजे. इवन विदिन त्या परंपरेमध्ये एक पर्टिक्युलर, यु नो, असं मी म्हणत नाही की ऐकू नये, तुम्ही ऐकू शकता. आपल्या इस्कॉन मध्ये बरेच स्पीकर्स आहेत, सगळं. पण तुम्ही कन्फ्युज नाही आला पाहिजे. तुम्ही म्हणाल प्रभूजी मी लेक्चर मध्ये त्या प्रभूजीने असं सांगितलं, असं कधी तुम्हाला होतं ना, तुम्ही म्हणता कधी कधी काय काय लोक येतात, मग आम्हाला तर त्या प्रभूजीने तसं सांगितलं होतं, तुम्ही असं सांगताय. ऍक्च्युली सारांश एकच असतो, पण सांगण्याचे मार्ग वेगवेगळे असतात. वेगवेगळ्या तऱ्हेने समजायचा प्रयत्न केला जातो, पण आपण समजू शकत नाही, कन्फ्युज होतो. म्हणून आपल्याला वाटतं की वादविवाद आहे, पण आयडियली बघायला गेलं तर असा काही वादविवाद नसतो. सांगण्याचा अर्थ एकच आहे की आपण नामजप करावा, किंवा आपण भगवंतांना भोग लावूनच घ्यावा, किंवा आपण 4 नियम पालन करावे, हेच सांगण्याचा उद्देश असतो. म्हणून जस्ट स्क्रिप्चरल एव्हिडन्स त्याने काम बनत नाही. आपल्याला पर्सनल अनुभव असणे सुद्धा जरुरी आहे. पण नुसतं पर्सनल अनुभव सुद्धा बिना शास्त्रांचा उपयोगाचा नाहीये. का? तुम्ही जर समजा आता कुठल्या बाबाकडे जाल, कुठल्या मठमध्ये जाल, तुम्हाला म्हणा हा बरं वाटलं, किती छान वाटलं, तुम्हाला माहिती आहे तिथे मी तिथे गेलो, एवढं छान वारा येत होता, एसी लावलं होतं, एवढं ध्यान भंग झालो मी. हा अनुभव तुम्हाला आलेला आहे, पण हा अनुभव आज आला आणि उद्या गेला, टिकून राहत नाही अनुभव जोपर्यंत शास्त्रांच्या विधीप्रमाणे जर तो प्रॅक्टिस नसेल त्याची तर, राईट. म्हणून दोन्ही गोष्टी आपल्याकडे असणे आवश्यक आहे. शास्त्रामध्ये दिलेले वाक्य आणि आपला पर्सनल जीवनाचा अनुभव, जेव्हा दोघांना आपण जोडू तेव्हा आपलं काय होईल, अर्जुनासारखं कन्क्लुजन बाहेर येईल, राईट. म्हणून दॅट्स वाय इथे अर्जुन म्हणतो, भगवंत म्हणतात प्रभुपाद की भक्तांव्यतिरिक्त इतर कोणीही भगवंतांना जाणू शकत नाही, राईट. अर्जुनाने या श्लोकात म्हटलेल्या प्रत्येक शब्दाला वेदांनी प्रमाणित केले आहे. आणि देन ऑफकोर्स प्रभुपादांनी मग नंतर खाली कोटेशन दिलेले आहेत. त्याचे एक कोटेशन खाली दिलेले आहे मुंडक उपनिषदचं,
केन उपनिषद मध्ये म्हटले आहे की परमब्रह्म हे प्रत्येक गोष्टीचे आश्रयस्थान आहेत, राईट. आणि श्रीकृष्णाने पूर्वी स्पष्ट केले आहे की सर्व काही माझ्यावर आश्रित आहे. म्हणजे ते परब्रह्म कोण आहेत? श्रीकृष्ण आहेत. मुंडक उपनिषद म्हटले आहे जे निरंतर भगवंताचे चिंतन करीत असतात केवळ त्यांना सर्वांचे आधार असणाऱ्या भगवंतांची अनुभूती होऊ शकते. श्रीकृष्णाच्या निरंतर चिंतन करण्याला स्मरण असे म्हटले जाते. नवदा भक्तीमधील स्मरण ही एक क्रिया आहे. केवळ कृष्ण भक्तीमुळेच मनुष्य आपली स्वरूपस्थिती जाणून या भौतिक देहातून मुक्त होऊ शकतो, राईट. लाईक दॅट. आणि लास्टच्या पॅराग्राफ मध्ये प्रॉब्लेम येतात, त्यानंतर मधला पॅराग्राफ तुम्ही वाचा. श्रीकृष्णाच्या कृपेनेच अर्जुनाने या ठिकाणी आपले विचार व्यक्त केले आहेत. जर आपल्याला भगवद्गीता जाणवायची असेल तर या 2 श्लोकांमधील विधानांना आपण स्वीकार केले पाहिजे. यालाच परंपरा असे म्हटले जाते, राईट. हाच परंपरेचा स्वीकार होय. जो मनुष्य परंपरेत नाही तो भगवद्गीता जाणू शकत नाही. तथाकथित विश्वविद्यालयीन शिक्षणाने भगवद्गीता जाणणे शक्य नाही. वैदिक शास्त्रांची इतकी प्रमाणे असून सुद्धा जे लोक दुर्दैवाने आपल्या उच्च शिक्षणामुळे मंदंध झाले आहेत ते आपल्या दुराघरी विश्वासाला चिकटून म्हणतात की श्रीकृष्ण हा साधारण मनुष्य. म्हणून बघा तुम्ही तुकाराम महाराजांच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं, रामेश्वर भट म्हणून एक मोठे पंडित होते, विद्वान, ज्यांनी वेदांचं अध्ययन केलं होतं, शास्त्रांचा कडक अभ्यास केला होता. पण त्यांना एवढं कळलं नाही की संत तुकाराम महाराज कोण आहेत? भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत. कारण भगवंतांचे शुद्ध भक्त समजण्याकरता आपल्याला काय करायला लागेल? शरणागती करावी लागेल त्यांच्या चरणी, राईट. आपल्या तथाकथित वैदिक ज्ञानाच्या म्हणजे गर्वावरती होऊन की मला सगळं माहिती आहे, आपण शास्त्रांचे जे मर्म आहेत ते समजू शकत नाही. म्हणून ऍक्च्युली चरित्रामध्ये म्हटलेलं आहे की शास्त्रांचं मर्म जे आहे ते साधूंच्या वाक्यामध्ये आहे, साधूंच्या प्रवचनांमध्ये आहे. शास्त्र आपल्याला तेव्हा कळतील जेव्हा आपण साधू किंवा गुरु महाराजांनी सांगितलेले जे प्रवचन ते ऐकू. असं तुम्ही जर भगवद्गीता ऐकायला गेलात तुम्हाला समजणार नाही, पण प्रभुपादांची कमेंट्री म्हणून तुम्हाला समजते. आणि याला आणखीन समजायचं असेल तर मग महाराजांचे प्रवचन ऐका, कोणी सिनियर वैष्णवांचे प्रवचन ऐका, मग तुम्हाला क्लॅरिटी येते, समजत जातं आणखीन, राईट. सो दॅट्स हाऊ, दिस इज द वे. आणि अर्जुन आपल्या इथे प्रेझेंटेशन देतो की येस, मी तुम्हाला परब्रह्म, परमधाम, परम भगवान म्हणून स्वीकार करत आहे, राईट. आणि हे ऍक्च्युली कन्क्लुजन आहे अर्जुनाचं. आणि ह्या कन्क्लुजनने अर्जुन आपली अंडरस्टँडिंग भगवद्गीतेची प्रेझेंट करत आहे, राईट. आणि इथे मायावाद इंटरप्रिटेशनला बिलकुल चान्स नाहीये. का? कारण अर्जुनाने सरळ म्हटलं भगवंतांना परब्रह्म तुम्ही. मी परब्रह्म आहे अर्जुन म्हणतो का? नाही. परब्रह्म कोण आहेत? भगवंत आहेत, राईट. त्यानंतर पुढे अर्जुन म्हणतो, श्लोक नंबर 14 वाचा. सुरेश्वर गौरांग प्रभूजी माताजी तिथे कोण वाचा, श्लोक नंबर 14. सर्वमेत धृतमन्ये यद्मा वदसि केशव नहि ते भगवन व्यक्ती विदुर देवेन देवान दानवा. हे कृष्ण, तुम्ही जे सर्व मला सांगितले आहे ते मी पूर्णतया सत्य मानतो. हे भगवन, देवता तसेच दानव तुमचे व्यक्तित्व जाणू शकत नाही. येस, हरे कृष्ण. 2 गोष्टी. पहिली गोष्ट, देवता आणि दानव तुम्हाला जाणू, म्हणजे देवता जे आहेत जे सत्वगुणामध्ये ते तुम्हाला जाणू शकत नाही, राईट. दानव तर सोडूनच द्या, दूर दूर राहिले ते. आता त्यानंतर दुसरी गोष्ट, तुम्ही जे काही मला सांगितलेलं आहे ते मी सर्व काही स्वीकार करतो. सर्व काही स्वीकार करतो म्हणजे गीतेमध्ये जे काही दिलेलं आहे, जे मला आवडतं किंवा जे आवडत नाही, दोन्ही स्वीकार करतो मी. बरोबर आहे? गीतेमध्ये काय दिलेलं आवडत नाही आपल्याला? काय काय दिले गीतेमध्ये? गीतेमध्ये दिलेलं शेवटला, सर्व धर्मान परित्यज्य मामेक शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. भगवंत म्हणतात तुमच्या सगळ्या धर्मांचा त्याग करा. म्हणजे तुमचं कुळ धर्म पण आलं, वर्णाश्रम धर्म आलं, सगळे धर्म आले. आणि याची उच्च परिणिती कोणी गाठली? गोपींनी गाठली, राईट. सर्व धर्मान परित्यज्य. मग आता गीतेमधल्या काही गोष्टी आपल्याला आवडतील, काही गोष्टी आवडणार नाही. पण आपण असं आपल्या आवडीनिवडीने सिलेक्ट करू शकत नाही. त्याला शास्त्रीय भाषेमध्ये म्हटलं जातं अर्ध कुक्कुटी न्याय. तुम्ही ते ऐकले असेल स्टोरी कोंबडीची. कोंबडी अंडी देते म्हणून कोंबडीचे जो फ्रंट पोर्शन आहे, समोरचा भाग म्हणजे मुख, ते काय करतं? चारा खातं. पण अंडी बॅक साईडने येतात, राईट. याचा अर्थ असा नाही की चोच कापून टाकायची आणि फक्त बॅक पोर्शन ठेवायचा, असं होत नाही ना.
याला म्हणतात अर्ध कुकडी नाही. मग कोंबडीत मरून जाईल तर काय तुम्ही अंडी निघणार, राईट? अर्ध कुकडी नाही, हाफ एन लॉजिक. म्हणून आपण भगवद्गीता जर आपल्याला पूर्ण साक्षात्कार हवा असेल तर आपण त्याला पूर्ण तऱ्हेने स्वीकार करावा, अर्धावट नाही. जसं इथे उदाहरण देताना उदाहरण दिलेलं आहे. एक ख्रिश्चन टीव्ही टॉक मध्ये एक ख्रिश्चन होता. तो ख्रिश्चन त्याचा इंटरव्ह्यू चालू होता. तो म्हटला की आई बिलीव इन जीसस, मैं जीसस में विश्वास रखता हूं, लेकिन मैं किसी भी चर्च से कनेक्टेड नहीं हूं. ठीक है, म्हणजे मैं जीसस के ऊपर विश्वास रखता हूं लेकिन मैं किसी भी चर्च से कनेक्टेड नहीं हूं. मग जो फादर होता, पास्टर, तो म्हटला कि अरे ऐसा कैसा, आप जीसस में विश्वास रखते हैं तो आप किसी न किसी चर्च से कनेक्टेड रहेंगे ना. बोला नहीं, मैं किसी भी चर्च से कनेक्टेड नहीं हूं. क्यों? मग त्याने उत्तर काय दिलं? तो म्हटला क्योंकि आज तक मुझे ऐसा एक भी चर्च नहीं मिला है जो मेरे जीसस के अंडरस्टैंडिंग के साथ मैच करता हो. मेरा जीसस कैसा होना चाहिए, एक मेरा अपना अंडरस्टैंडिंग है, वो अंडरस्टैंडिंग वाला एक भी चर्च मुझे आज तक मिला नहीं है, इसलिए मैं किसी भी चर्च से कनेक्टेड नहीं हूं. तुम्हाला उदाहरण कळलं की नाही कळलं? नाही कळलं, नाही रजिस्टर झालं. आपल्या भाषेमध्ये घेऊया. ठीक आहे, मी इस्कॉन डिवोटी आहे पण मी कुठल्याच इस्कॉन टेम्पलला कनेक्टेड नाहीये. असं कसं होईल मग? तुम्हाला कळलं का? तुम्ही म्हणाल की मी इस्कॉनचा मेंबर आहे पण मी कुठल्याच इस्कॉनच्या टेम्पलला कनेक्टेड नाहीये मी. मग तुम्हाला जर विचारलं का कनेक्टेड नाही रे बाळा, कारण मला आतापर्यंत अजून एक सुद्धा इस्कॉन टेम्पल भेटलं नाहीये जे माझ्या मताप्रमाणे चाललं पाहिजे. मग आता इस्कॉन टेम्पल तुमच्या मताप्रमाणे चाललं पाहिजे की तुम्ही इस्कॉन टेम्पलच्या मताप्रमाणे चालले पाहिजेत? हा, कळलं का तुम्हाला उदाहरण की नाही कळलं अजून सुद्धा? राईट, याला म्हणतात हाफ हेन लॉजिक, की मला जे आवडतं तेच मी स्वीकार करतो, जे मला आवडत नाही मी स्वीकार करत नाही. असं चालत नाही हो. राईट, हे कसं आहे, जसं डॉक्टर आणि पेशंट. पेशंट काय म्हणतो, मी आजारी आहे हो पण मी कुठल्याच दवाखान्यात जात नाही किंवा मी कुठल्याच डॉक्टरकडे गेलो नाही. का? कारण मला आतापर्यंत अजूनपर्यंत एक पण असा डॉक्टर भेटला नाहीये जो माझ्या आवडीप्रमाणे मला औषध देईल. आता डॉक्टर तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे औषध देईल की डॉक्टरचा जो हिशोब आहे, जे प्रिस्क्रिप्शन, त्याच्याप्रमाणे तुम्हाला औषध देईल? आपलं मत डॉक्टरशी मिळलं पाहिजे की डॉक्टराचं मत आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे? सांगा मला. आपण डॉक्टराचं मत स्वीकार केलं पाहिजे ना. आणि हा मोठा प्रॉब्लेम आहे जगामध्ये. म्हणून लोक एवढे हजारो वर्षापासून भगवद्गीता भारतामध्ये ज्या 1900 म्हणजे पहिले लोक वाचायचे नाही असं नाही, पण जसं जसं मॉडर्नायझेशन आलं, प्रिंटिंग प्रेस आल्या, हजारो लोकांनी हजारो गीता लिहिल्या आणि सगळ्यांनी आपापल्या गीता लिहिल्या. श्रीकृष्णांना बाजूलाच ठेवून दिलं. बऱ्याच लोकांच्या बऱ्याच गीता आहेत. काही लोक म्हणतात इसमें हिंसा करनी चाहिए, काही लोक म्हणतात अहिंसा करनी चाहिए. गीते में ना तो अहिंसा लिखा है ना हिंसा लिखा है. जिस चीज का जब जरूरत है उस चीज का अभ्यास करने के लिए कहा गया है. राइट, ऍज पर धर्मशास्त्र, म्हणजे धार्मिक विधिविधानाने. गीतेमधनं असं पण सांगितलं नाही की कोणी संन्यासीच बनलं पाहिजे. काही लोक म्हणतात की भगवद्गीता केवळ संन्यासी लोक लिहे, बाबा लोक लिहे. पण भगवद्गीता तुम्हाला दिसेल स्पष्टपणे अर्जुनाला जेव्हा उद्देश केला गेलेला आहे तेव्हा अर्जुनाला काय सांगितलं? अर्जुन कोण आहे? गृहस्थ आहे. राईट, आणि भगवंतानी म्हणजे भगवद्गीतेचा अर्थ समजायला तुम्ही कन्फ्युज होऊन जाल जर तुम्ही एक प्रामाणिक गुरु शिष्य परंपरेकडनं त्याला जर ज्ञान घेतलं नाही तर. मग कोणी काय पण तर्क करता, कोणी म्हणतं गीता बाबा लोगों के लिए खाली, गीता हम लोगों के लिए नहीं है. अरे भैया, गीता सबके लिए है. इस संसार में जिसने शरीर लिया वो बद्ध है, चाहे वो बाबा हो या कोई भी एक आम आदमी हो, कोई भी हो. एवरीबडी इज अ कंडीशन सोल, राइट. और सबके उत्थान के लिए गीता बना हुआ है. हर अलग अलग लोग अपने अपने कन्वीनियंस के हिसाब से आश्रम सिलेक्ट करते हैं और अभ्यास करते हैं. अभ्यास तो एक ही है, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सो दॅट्स वाय, म्हणून इथे जसं अर्जुन म्हणतोय की तुम्ही जे काही सांगता ते मी सगळं स्वीकार करतोय, मी अर्धा स्वीकार करत नाही हो. आणि प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात, अर्जुन या ठिकाणी
निक्षून सांगतो की श्रद्धाहीन आणि आसुरी प्रवृत्तीचे लोक श्रीकृष्णाला जाणू शकत नाहीत. राईट. आणि शेवटला जर तुम्ही गेलात तात्पर्याच्या, प्रभुपाद लिहितात 3ऱ्या लाईनमध्ये, 3 लाईनीमध्ये, श्रीकृष्णाने जे सांगितलंय ते सर्वांचा अर्जुनाने स्वीकार केला आहे. या स्वीकृतीचे सर्वांनी अनुसरण केले पाहिजे, तरच आपण भगवद्गीतेचे सार जाणू शकतो आणि मगच श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम भगवान असल्याचे आपण जाणू शकतो. असं नाही की काही भगवद्गीतेमधला ना सर्वात कमी श्लोकाचा चॅप्टर कुठला आहे, 20वा, तो लय भारी चॅप्टर, छान छान आहे. का? कारण कमी श्लोक आहेत. दुसरा अध्याय बिलकुल नका देवा, 18वा अध्याय बिलकुल नका दे, भरपूर श्लोक आहेत, 72 श्लोक आहेत, ते ना आम्ही वाचत. असं नाही. इव्हन पहिला अध्याय सुद्धा इम्पॉर्टंट आहे, 18वा अध्याय सुद्धा इम्पॉर्टंट आहे, सगळे अध्याय इम्पॉर्टंट आहेत. आपल्याला पूर्ण ओव्हरऑल पिक्चर बघायचं आहे, तर आपलं कन्व्हिक्शन आणि एक्सपिरियन्स जो आहे तो ओव्हरऑल आपल्याला भेटेल. राईट. एवढं सांगितल्यावरती नंतर पुढे अर्जुन पुन्हा म्हणतो 15व्या श्लोकामध्ये, वाचा गोपीगण माताजी. हरे कृष्ण. स्वयमेवात्मनात्मानं विद्धात्वं पुरुषोत्तमा भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते. हे पुरुषोत्तम, हे भूतभावन, भूतेश, देवाधिदेव, हे जगतपते, खरोखर तुम्हीच केवळ आपल्या अंतरंगा शक्तीद्वारे स्वतःला जाणू शकता. हरे कृष्ण. येस. अर्जुनाने काय केलं इथे? 5 प्रकारची विशेषणं भगवंतांना लावलेली आहेत. पुरुषोत्तम म्हणजे या जगामध्ये भरपूर पुरुष आहेत, पण त्या पुरुषांमध्ये सर्वात श्रेष्ठ पुरुष जो आहे त्याला म्हटलं जातं पुरुषोत्तम. राइट. मैं भी पुरुष हूं, आप भी पुरुष है, लेकिन आप क्या है? उत्तम पुरुष है. राइट. ऑफकोर्स आपण प्रकृती आहोत, पण इन दॅट सेन्स तिथे ऍड्रेस करताना अर्जुन म्हणतोय. त्यानंतर टर्म दुसरी वापरलेली आहे भूतभावना. भूतभावना म्हणजे सोर्स ऑफ ऑल लिव्हिंग एंटिटीज, मेंटेनर ऑफ ऑल लिव्हिंग एंटिटीज, सगळ्यांचे पालक. राईट. तर आपण बऱ्याचदा बघत असेल की या जगामध्ये एक व्यक्ती अनेक मुलांना जन्म देऊ शकतो. राईट. वडील, पण ती मुलं त्यांच्या कंट्रोलमध्ये राहत नाहीत. बरोबर. मुलं आउट ऑफ कंट्रोल होऊन जातात. भगवंत तसे भूतभावन नव्हेत, भगवंत तसे पालक नव्हेत. त्यांनी हजारो जीवांना जरी जन्म दिले तरी सगळे जीव त्यांच्या अधीन आहेत, एक तर डायरेक्टली योगमायाच्या अंडर किंवा महामायाच्या अंडर. राईट. त्यानंतर दुसरी टर्म वापरलेली आहे भूतेश. भूतेश म्हणजे कंट्रोलर, सगळ्या जीवांचा नियंत्रक. देवदेव म्हणजे सगळ्या देवांचा देव. राईट. याच्या अगोदर आपण वाचलं होतं मागच्या 9व्या अध्यायामध्ये की देवतांकडे जी शक्ती आहे आपल्याला द्यायची, ती सुद्धा कोण त्यांना देतं? देवतांना भगवान श्रीकृष्ण देतात. त्याचा उल्लेख इथे आहे. देवदेव, देवांचे पण देव आहात तुम्ही. जगतपते, तुम्ही या विश्वाचे काय आहात? मालक आहात, मास्टर आहात. अशा प्रकारे या टर्म अर्जुनाने वापरलेले आहेत. राईट. आणि प्रभुपाद तात्पर्यामध्ये त्या टर्मना क्लिअरिफाय करतात लास्ट पॅरेग्राफ मध्ये, आणि लास्टच्या लाईन मध्ये लिहितात प्रभुपाद याप्रमाणे अर्जुनाच्या लास्टच्या 2 लाईनीमध्ये याप्रमाणे अर्जुनाच्या अनुभूतीवरून या श्लोकामध्ये कृष्ण तत्व प्रस्थापित करण्यात आले आहे आणि श्रीकृष्णांना तत्व जाणण्यासाठी आपण अर्जुनाच्या पदचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे. त्यानंतर मग अर्जुन म्हणतो की अच्छा भगवान, अभी आप इतने महान है, आप संसार को संभालते हैं, भूतभावन है, जगतपते हैं, देव देव हैं, भूतेश हैं. अब एक काम कीजिए, अब आप आपके बारे में खुद बताइए. का ते आपण बघूया. श्लोक नंबर 16. मधुसूदन प्रिय माताजी वाचा श्लोक नंबर 16. सॉरी प्रभू, दाढ दुखते, वाचू शकत. चालेल चालेल, काय हरकत नाही. कोण वाचेल? निविदा माताजी तुम्ही वाचताल? वाचा श्लोक नंबर 16. वक्तु महर्षि शेषेना दिव्याहात्मा विभूत्य त्याभिर्विभूतिभिर्लोकान् प्राप्तिष्ठसि. त्या दिव्य ऐश्वर्याद्वारे तुम्ही सर्व ग्रहलोक गाजून राहिला आहात. त्या अलौकिक ऐश्वर्याचे कृपया मला सविस्तर वर्णन करून सांगा. येस. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता हरे कृष्ण. आता अर्जुन असं का म्हणतोय भगवंताना? बघा, आता अर्जुन भगवंताचा शुद्ध भक्त आहे. अर्जुनाला फार सोपं आहे भगवंतावर ध्यान करणे, पण ह्या जगातील सगळे जे लोक आहेत ह्यांना सोपं नाहीये. भगवंतांचे महत्व जाणणे ह्यांना सोपं नाहीये. भगवंत कोण आहेत, भगवंत कसे या जगाला व्याप्त करतात, भगवंतांचे काय काय विस्तार आहेत. त्यामुळे आपल्या सगळ्यांना एक संधी देण्याकरता की आपण भगवंताचं कसं ध्यान करावं. मग 7व्या अध्यायामध्ये आपण बघितलं होतं, सिमिलरली काइंड ऑफ इथे भगवंत सांगतील. राईट.
म्हणून अर्जुन म्हणतो की तुम्ही मला सांगा. आता तुम्हाला दिसेल प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितच आहेत. या श्लोकावरून असं दिसून येते की भगवान श्रीकृष्णांसंबंधी आपल्या ज्ञानाने अर्जुन संतुष्ट झालेला आहे. कृष्ण कृपेने अर्जुनाकडे प्रत्यक्ष अनुभव, बुद्धी व ज्ञान या साधनांद्वारे इतर मनुष्याने जे काही प्राप्त होऊ शकते ते सर्व काही होते आणि त्याने श्रीकृष्णांना पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणले. राईट. नंतर पुढे प्रभुपाद लिहितात, याबद्दल त्याला मुळीच संशय नव्हतं. तरीही त्याने श्रीकृष्णांना त्यांच्या सर्वव्यापी स्वरूपाचे वर्णन करण्याची विनंती केली. सामान्य लोक आणि विशेष करून निर्विशेषवादी लोक परम सत्याचे सर्वव्यापी रूप जाणण्यास उत्सुक असतात. म्हणून अर्जुनाने विचारत आहे की आपल्या विभिन्न शक्तींद्वारे ते कसे सर्वत्र व्यापून राहिले आहेत. राईट. म्हणजे आपल्याकरता अर्जुन विचारत आहे. कारण आपल्याला कसं आहे ना, जगात सगळं मोठं मोठं बघायची सवय आहे. जादू, ये इतना बड़ा ग्रह लोक, ये आकाश में कैसे संरचना आहे. म्हणून तुम्ही भागवत मध्ये गेला तर विस्तार त्याचा आणखीन पुढे गेलेला आहे. 5व्या स्कंदामध्ये, 3ऱ्या स्कंदामध्ये, 2ऱ्या स्कंदामध्ये. राईट. त्यानंतर अर्जुन पुढे म्हणतो श्लोक नंबर 17 मध्ये वाचा. कोण वाचेल? सुरेखा माताजी वाचा श्लोक नंबर 17. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. प्रणाम. कथम विद्यामहं योगीं त्वां सदा परिचिन्तयन् केषु केषु भावेषु चिन्तोऽसि भगवन्मया. हे योगेश्वर कृष्ण, मी तुमचे कसे निरंतर चिंतन करावे आणि मी तुम्हाला कसे जाणावे. हे भगवान, कोणकोणत्या विविध रूपात मी तुमचे स्मरण करावे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. पुन्हा प्रभुपाद सांगतात, पूर्वीच्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे भगवंत हे योगमायेने आवृत्त आहेत. केवळ शरणागत जीव आणि भक्तगणच त्यांना पाहू शकतात. आता अर्जुनाला खात्री आहे आपला मित्र श्रीकृष्ण हा स्वयं भगवान आहे, परंतु सामान्य मनुष्य सर्वव्यापी भगवंतांना कोणत्या पद्धतीने जाणू शकेल अर्जुनाला जाणून घ्यायचे आहे. हरे कृष्ण. चिंतन करताय तुम्ही. राईट. आणि प्रभुपाद खाली एक सुंदर गोष्ट लिहितात. तुम्ही थोडं पुढे गेलात तर प्रभुपाद लिहितात, त्यांचे ज्ञान केवळ आपल्यालाच व्हावे असे महान भक्ताला वाटत नाही, तर भगवंतांचे ज्ञान साऱ्या मानव जातीला व्हावे असे त्याला वाटते. राईट. जर आपल्याकडे एखादी चांगली गोष्ट असेल ना आणि आपण जर आपल्याकडे जर ईर्ष्या नसेल तर आपण ते दुसऱ्यांना वाटतो. राईट. या जगामध्ये नेहमी या 6 गोष्टींनी आच्छादलेला असतो आपण. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मात्सर्य. जर कोणाकडे चांगला असेल तर आपण म्हणतो की त्याला का चांगलं भेटलं यार, त्याला नाही भेटायला पाहिजे, मला भेटायला पाहिजे. राईट. आणि आपल्याला भेटल्यावरती आपण मग दुसऱ्यांना दाखवतच नाही ते, किंवा दाखवलं तर असं प्रोटेक्शन लेअर लावून दाखवतो की त्याला भेटणार नाही पण तो बघून जळेल समोरचा. राईट. म्हणजे समथिंग दॅट इज इम्पॉसिबल फॉर हिम आपल्याकडे जे असेल असं जर भेटली आपल्याला वस्तू तर आपण आपल्याला वाटतं की माझं जीवन हे सार्थक झालं. राईट. म्हणून त्याचा विस्तार कसा झालेला बघा. सोशल मीडियाने कसा त्याचा विस्तार केलेला आहे प्रचंड प्रमाणामध्ये. तुम्ही जे स्टेटस लावता ते काय आहे? स्टेटस म्हणजे स्टेटस कशा करता असतं. त्याला स्टेटस का म्हटलं जातं? त्या स्टेटसने तुमचा स्टेटस कळत नाही हो. स्टेटस म्हणजे तुमचा, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात स्टेटसला, म्हणजे तुमचा दर्जा काय आहे. राईट. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग काय आहे, स्टेटस. ऑफकोर्स डिव्होटी लोक स्टेटस लावतात वेगळ्या करण्याकरता, फॉर प्रिचिंग पर्पजेस. पण ह्या जगामध्ये तुम्ही बघितलं असेल कधी कधी लोक काय काय स्टेटस लावतात. आता समजा बर्थडे आहे तर बर्थडेचा स्टेटस. ठीक आहे. आता बर्थडेचा स्टेटस याचा अर्थ काय आहे तुमच्याकरता? व्हॉट इज द मिनिंग फॉर अदर्स? हॅपी बर्थडे टू वेअर. आणि मॅक्सिमम लोक आजकाल काय करतात, पर्सनली सेलिब्रेट करत असतील की नसतील माहित नाही, पण सोशल मीडियावरती सेलिब्रेट करतात. माझे ते आमच्या तिकडे नेपाळचे सगळे जुडलेले आहेत, ते काकाचे, मामाचे, भावाचे मुलं बिलं सगळी पूर्ण एक मोठा हे आहे, संसार आहे मोठा. काकाचा, मामाचा, पोरीचा, पोरगा, ते लोक ग्रुपवर टाकत असतात, मम्मी आपको बहुत बहुत हॅपी बर्थडे. बरोबर. म्हणजे तेच लोकांना आपण सगळे करतो. ते हॅपी बर्थडे कुणा करताय कळत नाही. आणि प्रत्यक्षामध्ये किती सेलिब्रेट केला ते पण माहित नाही. पण हरे कृष्ण.
तुम्हाला भावना समजल्या. सांगण्याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे जर चांगली गोष्ट असेल तर आपल्याला असं वाटतं की ती लोकांना भेटावी, जर आपण खरंच सिन्सिअर प्रामाणिक असेल तर. आणि जे तथाकथित भौतिकवादी असतात त्यांना वाटतं की मेरे पास अगर कुछ अच्छा है तो सारे संसार को दिखाऊंगा लेकिन उसको नहीं मिलना चाहिए. इस तरह से दिखा दिखा के मैं क्या करूंगा, उसको ईर्ष्या से भर दूंगा. राईट. आणि म्हणून बघा या जगामध्ये या कारणास्तव जे द्वंद्व वाढत असतात दिसत. म्हणून सोशल मीडियामुळे आपल्या जीवनामध्ये पीस प्रॉस्पेरिटी येण्याऐवजी स्ट्रेस आणि कंपॅरेटिव्ह मेंटॅलिटी जास्त येते है ना. कारण आपण बघत असतो, अरे एटी वोटी कुल्लू मनाली जाके आए, मुझे भी जाना चाहिए. क्यों जाना चाहिए? अगर आप मायापुर जाओगे तो स्टेटस डालो मायापुर जाके आए. तो मायापुर जाएगा तो लाभ होगा उसका. राइट. किंवा काही लोक सेलिब्रेट करतात, काय मोठं काय स्टेटस वरती जातात, सेलिब्रेट किया हमने, इससे सेलिब्रेट किया कि आपको क्या पता ये वीकेंड में हम लोग पता है किधर जाके आए, इतना 5 स्टार होटल यहाँ से गुजरात के किसी एक शहर में एक बड़ा 5 स्टार होटल था, उधर हम लोग घूम के आए, देखा हमारा स्टेटस कितना है. सो बेसिकली सांगण्याचा अर्थ काय आहे, सांगण्याचं कारण स्टेटस तुम्हाला तुमच्या फॅमिली मधल्या 10-15 लोकांना तर कळून झालेलं असतं ना ते ऑलरेडी की तुम्ही जाऊन आलात. मग आता स्टेटस कोणा करता येतो? द स्टेटस इज नॉट मेंट फॉर दिस 10-15 पीपल. देन जे तुमचे सर्वात क्लोज फ्रेंड आहेत त्यांना तर कळलेलं आहे ऑलरेडी की तुम्ही जाऊन आलात म्हणून, कारण तुम्ही तर बोलत असणार घरातले नातेवाईक, आंटी, काका, मामा. मग हा स्टेटस कोणा करताय? मग बाकी सगळ्या लोकांना जळवण्याकरता. बघा आमचा स्टेटस किती आहे, मला माहितीये का, आम्ही एवढा लांब फिरून आलो, आम्ही एवढे हे करून आलो. सो दॅट्स हाऊ नॉन डिवोटी लोक ऑपरेट करतात. आणि ह्याच्या विरुद्ध असतात भक्तगण. भक्तगणांना कसं वाटतं की मेरे पास अगर कुछ अच्छा है ना सबको मिलना चाहिए यार. श्रील प्रभुपाद म्हणून ह्या कारणास्तव एवढ्या म्हातारपणामध्ये 70 वर्षाचे असताना भारतात अमेरिकेला गेले का, मुझे जो मिला हुआ है ये सबको मिलना चाहिए. जो कृष्ण तत्व और कृष्ण भक्ति मुझे मिली है, जिससे मुझे जो आंतरिक शांति, प्रेम, भगवान का आनंद जो मिल रहा है वो सबको मिलना चाहिए. राइट. याला म्हणतात खरं निस्वार्थ भाव. आणि याच्यामध्ये कसं आहे ना की कृष्ण भक्ती आपण जर दुसऱ्यांना दाखवली तर ती त्यांना देणे त्याकरता आपलंच काम करावं लागतं. तुमचा एखाद्याने स्टेटस बघितलं, तुम्ही जर कुठे धामला जाऊन आलात तो तुम्हालाच विचारणार तो प्रभू इधर कैसा जाने का, प्रभू कॉन्टॅक्ट नंबर आहे का, प्रभूचा प्रसाद का हो जाएगा. म्हणजे सेवेला तुम्हालाच लागायचंय. म्हणजे आध्यात्मिक जीवनामध्ये तुम्ही जेव्हा स्टेटस दाखवता, म्हणजे नॉट इन दॅट सेन्स की मैं कितना घूम रहा हूं, बट इन द सेन्स की आपण प्रिचिंग पर्पज किंवा व्हॉट एव्हर सेवा आपल्यालाच करावी लागते. राईट. बाहेरच्या जगामध्ये समजा एखाद्याने स्टेटसवर लावली, मैंने देखो एक बड़ा मर्सिडीज गाड़ी ली है, तो वो आके आपको तो पूछ नहीं सकता मेरे को एक दोगे क्या एक मर्सिडीज गाड़ी, तुम लेके आओ अपना, अब लगाओ स्टेटस पे अपना नया गाड़ी लेके. राईट. भौतिक आणि आध्यात्मिक हे दोन्ही टोटली वेगवेगळे डायमेन्शनला काम करतात, पण कॉन्सेप्ट एकच आहे. म्हणजे अपोजिट कॉन्सेप्ट है कि आध्यात्मिक जीवन में मेरे पास कुछ अच्छा है मैं देना चाहता हूँ, भौतिक जीवन में मेरे पास कुछ अच्छा है मैं दुनिया को दिखा दिखा के उसको जलाना चाहता हूँ. राइट. सो दैट्स हाउ इथे अर्जुनला वाटतं की मेरे पास जो अच्छा है ना सबको मिलना चाहिए. क्यों नहीं मिलना चाहिए? अगर मैं इससे प्रसन्न हूं, अगर हरिनाम करके मेरा उद्धार हुआ है, भगवान की भक्ति करके मेरा अगर कल्याण हो रहा है, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, तो फिर इस संसार को क्यों नहीं मिलना चाहिए. राइट. सो दैट्स द कन्सर्न ऑफ अर्जुन. आणि ह्या कन्सर्न मुळे भगवद्गीता विशेष होऊन जाते. राईट. भगवंताची भक्ती विशेष होते या कारणास्तव. सगळ्यांना तुम्ही लावा स्टेटस, काय प्रॉब्लेम नाहीये. सगळ्यांनी स्टेटस लावा, मी तर नेहमीच लावत असतो. पण त्याच्या मागे आपला उद्देश क्लिअर पाहिजे. राईट. लाईक दॅट. त्यानंतर मग अर्जुन 18 श्लोक मध्ये पुन्हा म्हणतो भगवंतांना, वाचा शकुंतला मदाने मताची वाचा 18वा श्लोक. हरे कृष्ण. विस्तरेणात्मनो योगं विदित जनार्दनः भूय कथय तृप्तिं नास्ति मे मृतम्. हे जनार्दन, कृपया आपल्या योग शक्तीचे आणि ऐश्वर्याचे विस्ताराने वर्णन करून सांगा. तुमच्या विषयी श्रवण करून मी कधीच तृप्त होत नाही.
कारण मी जितके अधिक श्रवण करतो तितके अधिक मला तुमच्या अमृतमयी संभाषणाचे रसास्वादन करण्याची इच्छा होती. हरे कृष्ण. हरे कृष्ण. काय गडबड झाली इथे? एक श्लोक बायपास झाला वाटतं. हा ठीक आहे, पुढचा वाचलं काय हरकत नाही. 17वा पण वाचा. शकुंतला माताजी 17वा श्लोक पण वाचा, अनुवाद आणि श्लोक. 17वा वाचला. हो 17 वाचून झालेलं आहे. मग मी काय, अच्छा मी कन्फ्युज झालो का? ओके. बरोबर. हा येस करेक्ट. मग आता अर्जुन भगवंताला काय म्हणतो, बिफोर भगवंत बिगिन करतील विस्तारामध्ये 19 श्लोकापासून सांगण्याकरता, जे 30-32 श्लोकापर्यंत चालत राहील. अर्जुन भगवंतांना तुम्हाला तात्पर्यामध्ये दिसेल एक सुंदर श्लोक दिलेला आहे भागवतम मधला. नैमिषारण्यचे ऋषी जेव्हा सुत गोस्वामींना भागवत कथा करणारा सांगतात तेव्हा त्यांना प्रोत्साहित करण्याकरता ते काय म्हणतात, वयम तुन वित्तुप्याम उत्तम श्लोक विक्रमे यश शृण्वताम रसज्ञानाम स्वादु साधू पदे पदे. मनुष्याने श्रीकृष्णाच्या दिव्य लीलांचे जरी निरंतर श्रवण केले तरी त्याला कधीच कंटाळा येत नाही. श्रीकृष्णांचे उत्तम श्लोकांद्वारे स्तवन केले जाते. ज्यांनी श्रीकृष्णांची दिव्य संबंध प्रस्थापित केला आहे ते श्रीकृष्णांच्या लीलांच्या वर्णांचे पदोपदी रससाधन करीत असतात. राईट. याचप्रमाणे अर्जुन श्रीकृष्णांविषयी श्रवण करण्यास उत्सुक आहे आणि विशेष करून ते कसे सर्वव्यापी आहे ते जाणून घेण्यास तो अत्याधिक उत्सुक आहे. राईट. नाव तुम्ही जर ह्या श्लोकाला बघितलं किंवा आता तुम्ही मला सांगा, अर्जुनाला काय माहित नसेल भगवंताविषयी? माहिती असेल ना. आणि स्पेशली जे लोक प्रिचिंग करतात, प्रचारक आहेत. आता मी जेव्हा भगवद्गीता टीचिंग करत असतो, सेम भगवद्गीता मी सेम श्लोक सेम तात्पर्य आणि ऑलमोस्ट सेम काइंड ऑफ एक्झाम्पल्स आणि सेम एक्सप्लेनेशन प्रत्येक ठिकाणी वारंवार रिपीट असतात. मागच्या 6-7 वर्षापासून हे चाललेलं आहे काम. मग कधी कधी तुम्हाला कसं वाटेल की अरे सेम चीज वही चीज मी रिपीट कर रहा हूं, पण मला असं क्वचितच कधी वाटलं असेल. असं काय वाटतं तुम्ही मला सांगा. तुम्हाला समजा सांगितलं की 10वीची पुस्तकं पुन्हा पुन्हा वाचा, हे वाचाल का? 10वी झालं सुद्धा नाही होत ना. आता तुम्ही मुलांकरता वाचत असाल तुमच्या छोट्या छोट्या मुलांकरता घरामध्ये, पण तुम्हाला जर सांगितलं की तुमची 10वीची पुस्तकं पुन्हा वाचा आयुष्यभर, बापरे, इससे बडा सजा और कुछ होगा नहीं. का? कारण त्या पुस्तकांमध्ये तो रस नाहीये हो, जो रस भगवद्गीतेमध्ये आहे. मग आता याला अनालाइज करताना 3 गोष्टी दिलेल्या आहेत. चेतन सांगतो त्याला. ते म्हणतात की देर आर गुड बुक्स. या जगामध्ये काही चांगली पुस्तकं असतात. आपण जेव्हा ती पुस्तकं वाचतो ना तेव्हा फार काळजीपूर्वक वाचतो. का? कारण प्रत्येक लाईन मध्ये अर्थ काहीतरी दडलेला आहे. से फॉर एक्झाम्पल एखादी हे असेल कादंबरी, तर तुम्ही एखादा पॅराग्राफ जरी मिस केला तरी तुम्ही काहीतरी मिस करताल. राईट. एखादा कनेक्शन किंवा एखादा स्टोरी चालू असेल मध्ये, तुम्ही जर समजा एखादा राजकुमार असेल, त्याला लहानपणी त्याच्यावरती काहीतरी अटॅक झाला असेल आणि त्याला काहीतरी जखम असेल आणि अचानक तुम्ही मधला पॅराग्राफ मिस केला आणि पुढे गेला त्याला कळलं की ते पॅरालाइज झाला. तुम्हाला कळलं पॅरालाइज कसा झाला? मग तुम्ही ते पूर्ण लाईन बाय लाईन वाचता का? तुम्हाला कुठलंच मिस झालं नाही पाहिजे. त्याला म्हणतात देर आर सम गुड बुक्स टू रीड इन दिस वर्ल्ड. राईट. त्यानंतर दुसरी कॅटेगरी असते देर आर सम ग्रेट बुक्स. ग्रेट बुक्स म्हणजे अजूनही काही महान पुस्तकं असतात, जसं काही जसं काही राजनेत्यांचे चरित्र असतील, जसं राजनेता म्हणजे त्याच्यापेक्षा म्हणायला गेलं जसं शिवाजी महाराजांचं चरित्र असेल किंवा एखादा समाज सुधारक असेल त्याचं चरित्र असेल, आपण वाचतो. राईट. आणि ते आपण पुन्हा पुन्हा वाचतो. का पुन्हा पुन्हा वाचतो? कारण ते वाचून आपल्याला आनंद वाटतो. वाव, किती छान सेवा केली याने, किती छान आहे. राईट. हे झालं सेकंड लेवलची. तिसरी लेवलची जी कॅटेगरी आहे, सो देर आर गुड बुक्स, देर आर ग्रेट बुक्स, बट देर आर ग्रेटेस्ट बुक्स लाईक भगवद्गीता. भगवद्गीता असं पुस्तक आहे जे तुम्ही पुन्हा पुन्हा वाचाल तर तुम्हाला पुन्हा 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 काय होईल, नवीन नवीन अर्थ भेटत जाईल. म्हणून मी तुम्हाला सांगतोय ना, मी मागच्या 5-6 वर्षाचे मी टीचिंग करतोय भगवद्गीतेचे. सेम गोष्ट मी करत असतो, पण प्रत्येक क्लासमध्ये मला काही ना काहीतरी नवीन पॉइंट कॅच होतात, नवीन पॉइंट बाहेर पडतात जे मला अगोदर कळले नव्हते. राईट. असं का होतं तुम्ही मला सांगा. तुम्ही पण भगवद्गीता अगोदर वाचली असेल ना, पुन्हा वाचताय ना, आणि पुन्हा वाचाल ना, आणि पुन्हा वाचाल आणि पुन्हा वाचाल. का? चॅन्टिंग केलं तुम्ही? काल केलं, आज केलं, उद्या करणार.
सेम चॅन्टिंग पुन्हा पुन्हा करतो आपण. का पुन्हा पुन्हा करतो? भगवद्गीता पुन्हा पुन्हा का वाचतो? काय प्रॉब्लेम आहे म्हणजे याच्यामध्ये सांगा. प्रभूजी मला तरी अजून नीट कळलीच नाही पुन्हा पुन्हा वाचून. तरी पण तुम्ही पुन्हा पुन्हा वाचताय. कारण कळत अदरवून काहीतरी वेगवेगळंच कळतं त्यामुळे. हा पण करेक्ट. हे बघा लक्षात ठेवा, आपल्याला कळली नाही एकदा दोनदा तर आपण म्हणतो अरे बस जरा नको, मला नको नाही सब्जेक्ट. जसं मी कॉलेजला असताना मला गणित बिलकुल समजायचं नाही आणि आवडायचं पण नाही. मी आपलं बेसिक पासिंग मार्क्स झाले नाही की म्हणत मला बघायचंच नाही याच्याकडे, आणि नंतर मी कधी बघितलं पण त्याच्याकडे. तसं नाहीये ना, तुम्ही म्हणताय की तुम्हाला कळत नाहीये पण तरी पण तुम्ही पुन्हा पुन्हा वाचताय. मग याच्यामध्ये काहीतरी रहस्य आहे, राईट? का आपण पुन्हा पुन्हा वाचतोय? हरे कृष्ण प्रभूजी. हा बोला माताजी. प्रभूजी भगवंत आहेत ना, ते प्रत्यक्ष भगवंत आहेत, त्याच्यामुळे भगवंत आपल्याला कळले तसं आपण म्हणू शकत नाही ना. हा आणि बरोबर. भगवंतांचे विविध गुण आपल्याला प्रत्येक वेळी नवीन नवीन काहीतरी सांगून जातात ना. सो आपण ते पुन्हा पुन्हा वाचल्यावरती आपल्याला नवीन काहीतरी त्यातनं कळतं म्हणजे. करेक्ट. सुखदलाल माताजी तुमच्याकरता उत्तर आहे. ठीक आहे, वन आन्सर. तुम्हाला कधीच कळणार नाही. का? कारण भगवंत कधी कळू शकत नाही आपल्याला पूर्णपणे. भगवंत आपल्याला 100% कळू शकत नाही, पण दरवेळेला थोडंफार तर कळत असेल ना तुम्हाला. येस सुखदलाल माताजी. वेगवेगळे अर्थ मला प्रत्येक वेळी लागत असतात. म्हणजे काय नाही अर्थ लागतात म्हणजे तुम्हाला अनर्थ लागत नाहीत ना, अर्थ लागतात ना. येस येस करेक्ट. ओके, गुड आन्सर. मग असं काय आहे की आपण ती सेम गोष्ट पुन्हा 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 वाचतो. आपण का वाचतो हे लक्षात ठेवा. या जगामध्ये आपण एखाद्या व्यक्तीवरती जर आपण त्या व्यक्तीला सेवा देत असेल, त्या व्यक्तीला आपण प्रेम करत असेल, गॅरंटी नाहीये की तुम्ही सेवा दिली तर समोरून तुम्हाला सेवा भेटेल. गॅरंटी आहे काय? नो गॅरंटी. आणि कुठल्या रूपामध्ये सेवा, जरी सेवा भेटली तरी 10 शब्द ऐकून भेटेल. मी लय करतो तुझ्या करता, ठीक आहे, जाम मी भरपूर केलं, आता परत करणार नाही, मी एवढं दिलं तुला, मी एवढं हे केलं, व्हॉट एव्हर. म्हणजे रेसिप्रोकेशन पण कंडिशनल रेसिप्रोकेशन आहे या जगामध्ये, राईट? पण तुम्ही जेव्हा भगवंताकडे येता, तुम्ही जेव्हा भगवंतांची प्रेम करता आणि भगवंतांवरती जीव लावता आणि भगवंतांची सेवा करता, तेव्हा सेम तुम्हाला भगवंताकडनं तुम्ही जरी अपेक्षा केली नाही तरी भगवंत ऑटोमॅटिक देतात तुम्हाला. जेवढं तुम्ही जिव्हाळा लावणार भगवंतांना, मी असं म्हणणार नाही की तेवढंच भगवंत जिव्हाळा लावतील, पण भगवंत त्याच्या पटीने, कितीतरी पटीने, लाखो करोडो पटीने जास्त जिव्हाळा तुमच्यावर लावतील. म्हणतील किती छान माझा सोनू, दररोज सकाळी उठून जप करतो, बघ कसा भगवद्गीता अभ्यास करतो, लय गोंडच बाळ, राईट? कारण भगवंत काय आहेत? एक पर्सनॅलिटी आहेत. म्हणून आपण जर इथे जर जस्ट रेफरन्स घेतला, यु नो, तुमच्या आन्सरला कॅटर करण्याकरता या श्लोकासोबत आपण एंड करतोय, एक 5 मिनिटांमध्ये एंड करू. भगवद्गीता हे काय आहे? साक्षात श्रीकृष्ण आहे, जसं तुम्ही सांगितलं. म्हणजे एक व्यक्ती आहे ती. म्हणजे तुम्ही जेव्हा त्यांच्यावरती प्रेम करायला जाता तेव्हा ते पण तुमच्यावरती प्रेम करण्याकरता उत्सुक आहेत. म्हणजे लक्षात ठेवा, ह्या जगामध्ये आपण सगळं काय शोधतोय? आनंद शोधतोय, बरोबर आहे? बरोबर, आनंद शोधतोय ना सगळे काही. आनंद 3 गोष्टी आपण शोधतोय: सत, चित, आनंद. सत म्हणजे आपल्याला असं स्थान पाहिजे जिथे कोणी आपल्याला त्या स्थानावरनं विचलित करू शकत नाही, सनातन स्थान पाहिजे आपल्याला. चित म्हणजे चैतन्यमय आपण आहोतच, आणि त्याला दुसरा त्याचा अर्थ आहे की आपल्याला पूर्ण नॉलेज पाहिजे की मी कोण आहे, भगवंत कोण आहेत, जग काय आहे, राईट? आणि आनंद म्हणजे आपल्याला आनंद पाहिजे. म्हणून बघा, माणसाच्या ह्या तीन गरजा ज्या जर फुलफिल झाल्या नाहीत आध्यात्मिक जीवनामध्ये, या भौतिक जगामध्ये विकृत रूपामध्ये प्रकट होतात. कशा विकृत रूपामध्ये प्रकट होतात? मग आपल्याला जर नॉलेज पाहिजे असेल तर आपण काय करतो? मग सायंटिस्ट बनतो कोणी, किंवा बाहेर एकसारखं पुस्तकामध्ये शोधणे, रिसर्च करणे. दिस इज टेंडन्सी की मला काहीतरी शोधायचंय, राईट? आणि आनंद पाहिजे. तर आनंद कसा शोधतो तो? मग काहीतरी खाऊन, काहीतरी फिरून, जागा चेंज करून, लोक चेंज करून. आनंद भेटत नाही. पण जर तुम्ही त्या आध्यात्मिक जीवनामध्ये आलात तर आपल्या या 3 गरजा पूर्ण होतात. का?
कारण आनंद इथे फक्त आपण शोधत नाही आहोत. म्हणजे प्रोसेस ऑफ डिस्कव्हरी इज नॉट जस्ट वन वे. म्हणजे फक्त मी ह्या जगामध्ये आनंद शोधत नाहीये किंवा मी इनडायरेक्टली भगवंतांना शोधत नाहीये. हे लक्षात ठेवा. आम्ही जेव्हा असं म्हणतोय की आपण जगामध्ये आनंद शोधतोय म्हणजे आपण अल्टिमेटली कोणाला शोधतोय? कोणाला शोधतोय आपण? भगवंतांना. हा, कारण भगवंत कोण आहेत? आनंदाचे आगार आहेत, स्त्रोत आहेत. त्यांच्या सहवासाशिवाय आपल्याला आनंद भेटणार नाहीये. म्हणजे आपण आनंदाच्या नावाने आज काय काय शोधतोय तुम्ही बघून घ्या. स्टेटस तुमचे आपले सगळ्यांचे. आनंदाच्या नावाने आपण काय काय शोधतोय? हरे कृष्ण, राईट. डिवोटी स्टेटस वेगळा असतो ऑफकोर्स. म्हणजे बाहेरचे लोक मला तर ते बघूनच गमत वाटतंय. ते टाकतात ना, हॅपी बर्थडे मामा, हॅपी बर्थडे बेटा, किंवा एखाद्याची मॅरेज अॅनिव्हर्सरी असेल, हॅपी मॅरेज. म्हणजे नवरा आणि बायको काय करते? नवऱ्याला विश करते. कुठे? इंस्टाग्राम वरतीच. हॅपी अॅनिव्हर्सरी. आता तुम्ही जर दोघं नवरा बायको असाल किंवा तुम्ही वॉटेवर काय असेल, बर्थडे असेल, तुम्ही सेलिब्रेट केलात ना, तुमचा आनंद ऑलरेडी तुम्ही घेतलेला आहे. पण तुम्हाला आनंद भेटला नाही ऍक्च्युली. म्हणून तुम्हाला अजून भेटला नाही आणि म्हणून तुम्ही त्याला आणखीन शोध घेण्याकरता तुम्ही काय करता? त्याला एक्सपॅन्ड करता की शायद मैं अगर एक सोशल मीडिया में डाल दूंगा एक पोस्ट तो कोई वो बोलेगा, ओ आपको आनंद मिला क्या? ओ व्हेरी गुड. मग ते लोक करतात, थंब करतात, व्हेरी गुड, आपको आनंद मिला, व्हेरी गुड. आणि काही काही लोक तुमचे जर दुश्मन असतील ते म्हणतात, हरी बोल, नहीं मिला तुमको आनंद, नहीं मिला है, ये डुप्लिकेट पण डालो है सब. राईट. म्हणजे बघा, ट्रॅफिक नाही म्हणतात त्याला. आपला जो प्रवास आहे ना, हा वन वे आहे या जगामध्ये. आपण इथनं तिथेच बघतोय की मला काहीतरी भेटेल, पण अनफॉर्च्युनेटली समोरून काय भेटतच नाही. पण जेव्हा आपण भगवंतांकडे बघतो, त्यांना आपण पर्यंतचा प्रयत्न करतो, तेव्हा तिकडून पण आपला प्रतिसाद भेटतो. राईट. म्हणजे आपण या जगामध्ये शोध घेत आहोत, फक्त आपण शोध नाही घेत आहोत, भगवंत पण आपला शोध घेत आहेत. मला कळलं का नाही? शोध हा फक्त आपण घेत नाही आहोत, शोध कोण घेतोय? कृष्ण पण आपला शोध घेत आहेत. किधर है मेरा वो जे काय आपली आध्यात्मिक स्थिती असेल वैकुंठ जगामध्ये किंवा गोलोक वृंदावनमध्ये किंवा द्वारका अयोध्येमध्ये, जी काही स्थिती आपली आहे, जिथनं आपण जिथं पतित होऊन खाली पडलोय, भगवंत शोधत असतात. किधर गया मेरा वो, मेरा डिवोटी किधर गया, मेरा गोपा, मेरी गोपी या मेरा काऊ, किधर है वो, किधर है? ओ वहां पे है. क्या कर रहे हो? वहां पे बैठ के स्टेटस लगा रहे. वो ढूंढ रहा है कि ही सर्चिंग, आनंद आनंद आनंद, कहाँ है आनंद? लेकिन कृष्ण कह रहे हैं आप उधर ढूंढने की कोशिश करते हैं कि उधर से रेसिप्रोकेशन नहीं आने वाला है आपको. मेरे पास आओ, क्योंकि मैं भी आपको ढूंढ रहा हूं. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही जगामध्ये काहीतरी शोधताय. समजा से फॉर एक्झाम्पल तुम्ही जे काही शोधत असाल, राईट, किंवा बेसिकली तुम्ही आनंद शोधताय एखाद्या व्यक्तीमधनं, एखाद्या वस्तूमधनं किंवा याच्यातनं. से फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीमधनं तुम्ही आनंद शोधताय. समोरचा व्यक्ती का तुमच्याकडनं आनंद शोधतोय का? नाही. समोरचा व्यक्ती तुमच्याकडनं, बेसिकली म्हणण्याचा अर्थ असा आहे की प्रत्येक जण स्वार्थाने प्रेरित असतात. आपलं काम झालं, हरी बोल. म्हणजे आपल्याला जरी टेम्पररी वाटत असेल की मला काहीतरी भेटत आहे, पण ते ऍक्च्युली आपल्याला कोणी देत नाही. आपलं काम झालं की सगळे आपापल्या रस्त्याला निघून झालेले असतात. राईट. त्याचप्रमाणे इथे भगवंत म्हणतात. म्हणून बघा, म्हणून भगवद्गीता जेव्हा आपण वाचतो ना, तेव्हा भगवद्गीता आपल्याला प्रत्येक वेळी नवीन नवीन अर्थ देते. का? कारण भगवद्गीता साक्षात श्रीकृष्ण आहेत, भगवंत आहेत ते, जसं तुम्ही सांगितलं. आणि जेव्हा आपण वाचतो तेव्हा भगवंत म्हणते, हो मला माझा वाचन करतोय तो. त्याला म्हणून कसं म्हटलं जातं माहिती का? गीताजी म्हटलं जातं. गीताजी. गीताजी म्हणजे इट्स अ ऍड्रेस, रेस्पेक्टफुल ऍड्रेस. भगवत गीताजी. नॉर्थ लोक म्हणतात गीताजी पढ़ रहा हूं मैं, गीताजी का अध्ययन कर रहा हूं, बिकॉज इट्स अ पर्सन. राईट. म्हणून हा एक, तसंच आपण जेव्हा चॅन्टिंग करतो, चॅन्टिंग हे भगवंताचं नाव आहे, त्यांच्यापासून अभिन्न आहे. जेव्हा आपण चॅन्टिंग करतो तेव्हा त्यांच्यापासून आपल्याला नवीन नवीन साक्षात्कार प्राप्त होतात. का? सेम चॅन्टिंग करून नवीन साक्षात्कार कसे प्राप्त होतील? 10वीचा सेम अभ्यास करून तुम्हाला नवीन डिग्री भेटते का? मला सांगा. 10वी तुम्ही परीक्षा पास केली असेल आणि तुम्हाला जर समजा पीएचडी पाहिजे असेल, 10वीचा पेपर सॉल्व्ह करून तुम्हाला पीएचडी भेटणार आहे का? पण इथे भक्तीमध्ये सेम जो एक छोटासा चिंकू किंवा पिंटी महामंत्र जप करते,
तोच महामंत्र एखादा प्रौढ किंवा म्हातारा व्यक्ती चॅन्टिंग करून त्याला पण तोच साक्षात्कार प्राप्त होऊ शकतो जो एका छोट्या मुलाला प्राप्त होऊ शकतो. राईट. कारण इथे कोण आहेत? साक्षात भगवंत आहेत. जसं शेक्सपियरने हॅमलेट लिहिलेलं होतं. राईट. जेव्हा तुम्ही हॅमलेट वाचाल किंवा तुम्ही आजकाल हॅरी पॉटर तुम्ही काही लोकांनी वाचले असेल. हॅरी पॉटरचे पुस्तक वाचल्यावरती हॅरी पॉटर तुम्हाला काय देणार आहे का? म्हणणार आहे का हरी बोल प्रभू कितना समय बिताया आपने मेरे लिए, इतना समय बिताया, मैं आपको ना जन्म मृत्यु जरा व्याधि से मुक्त कर देता हूँ, आपका हृदय में मैं मेरी भक्ती का ये कर देता हूँ. बोलणार आहे का ते? आपल्याला नाही बोलणार आहे. पण जेव्हा गीता तुम्ही वाचाल तेव्हा गीता तुम्हाला म्हणेल मेरा भक्त कितना मेरा अध्ययन कर रहा है, मैं आपको साक्षात्कार दूंगा कि इस जगत के परे एक और दुनिया है जहां पर कोई गम नहीं है, कोई दुख नहीं है, जहां आनंद ही आनंद है. राइट. सो दैट्स व्हाई दिस इज डिफरेंस बिटवीन स्टडी ऑफ भगवत गीता अँड स्टडी ऑफ ऑल अदर लिटरेचर. आपण पुढे कंटिन्यू करू. सांगण्याचा सारांश असा आहे या श्लोकामध्ये, यत् शृण्वताम रसज्ञानम स्वादु स्वादु पदे पदे. हमें हर बार क्या मिल रहा है? नया 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 स्वाद मिल रहा है. जर तुम्हाला भेटला नसता ना स्वाद तर तुम्ही चॅन्टिंग कधीच बंद केली असती. पण तुम्ही आतापर्यंत चॅन्टिंग करताय एवढे वर्षानुवर्षे, याचा अर्थ काय आहे? रस भेटताय हो तुम्हाला. राईट. रस भेटल्याशिवाय कसा कंटिन्यू करणार? आपण कंटिन्यू करू शकत नाही. तर दॅट्स व्हाय अर्जुन इथे म्हणतो की तुमच्याबद्दल श्रवण करून मी कधीच तृप्त होत नाहीये. कारण मी जितके अधिक श्रवण करतो तितके अधिक तुमच्याविषयी अमृतमय संभाषणाचं रसोधन करण्याची इच्छा होते. म्हणून भगवद्गीता वाचावी, 10 वेळा वाचावी, 100 वेळा वाचावी, 1000 वेळा वाचावी तर सुद्धा कमीच पडेल. चैतन्य महाप्रभू तोटा गोपीनाथ मंदिरामध्ये ध्रुव चरित्र, प्रल्हाद चरित्र 100 वेळा वाचायचे. हो, किती वेळा? 100 वेळा आणि अनंत वेळा वाचायचे. आणि दर वेळेला वाचायचे त्यांच्या डोळ्यात अश्रुधारा यायच्या. का? कारण भागवतम साक्षात श्रीकृष्ण दर वेळेला नवीन नवीन अर्थ म्हणण्यापेक्षा नवीन नवीन रेसिप्रोकेशन्स आणि नवीन नवीन आनंदाच्या लेवलला वाढत द्यायचे. ते आपण बघू नेक्स्ट टाइम कसं. नेक्स्ट टाइम म्हणजे नेक्स्ट आठवड्याच्या नंतर. पुढच्या आठवड्याला मी चाललोय कुंभमेळ्याला, तर पुढच्या आठवड्याला पूर्ण सुट्टी असेल तुमच्या दोन्ही क्लासेसला. पुढच्या आठवड्याला आय थिंक नित्यानंतर दिवशी झाल्यावरती. राईट. येस. तर तुम्ही वाचत राहा तोपर्यंत नवीन नवीन, आणि भगवंतांच्या महामंत्राचे फोटोचे स्टेटस लावत राहा. त्या स्टेटसला काही प्रॉब्लेम नाहीये. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. गीता की जय. बोला माताजी. प्रभूजी तुम्हाला वैयक्तिक पुष्प द्यायचंय प्रभूजी, कुठल्या नंबरवर टाकायचं? माझा हाच नंबर आहे. याच्यावर टाकायचं, मला द्यायचं वैयक्तिक गंगा पूजन निमित्त. हाच नंबर आहे. बर. हरे कृष्ण. हरे कृष्ण. भेटूयात आपण मग नेक्स्ट टाइम. तुम्ही अभ्यास करत राहा, कारण नेक्स्ट परीक्षा कधी पण येऊ शकते. मागची परीक्षा जरी झाली नसेल पेपर क्लिअर, तर पुढची परीक्षा नक्की आहे जागेवर तुमच्या. ओके. हरे कृष्ण. ओके. 17 कंप्लीट केलं आपण, 18 स्टार्ट करणार होतो. ओके. हे योगेश्वर कृष्ण मी तुमचे कसे चिंतन करावे आणि तुम्हाला कसे जाणावे. राईट. ते जस्ट लाईक आपण डिस्कस केलं. ऍक्च्युली अर्जुनाला हे सगळं चिंतन करायची गरज नाहीये. अर्जुन तो भगवंताचा शुद्ध भक्त आहे, तो भगवंतांना डायरेक्ट बघू शकतो. राईट. परंतु जनसामान्यांना भगवंतांना बघण्याकरता एक विधी पाहिजे आणि दृष्टी पाहिजे. म्हणून अर्जुन भगवंतांना विचारतो इथे की मी तुम्हाला कसं बघू शकतो वेगवेगळ्या गोष्टींमध्ये. राईट. कथम विद्याम योगी स्वाम सदा परिचिंतयन. तुमचं कसं चिंतन करू शकतो. म्हणून मग आता 18व्या श्लोकामध्ये वाचा. 18वा श्लोक वाचा. गोपीगण माताजी. हरे कृष्ण. विस्तरेणात्मनो योगम विभूतिं च जनार्दन. Recording in progress. तृप्तिः शृण्वन्तो नास्ति मे मृतम्. हे जनार्दन, कृपया आपल्या योगशक्तीचे आणि ऐश्वर्याचे विस्ताराने वर्णन करून सांगा. तुमच्याबद्दल श्रवण करून मी कधीच तृप्त होत नाही, कारण मी जितके अधिक श्रवण करतो तितके अधिक मला तुमच्या अमृतमय संभाषणाचे रसास्वादन करण्याची इच्छा होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तात्पर्य तुम्हाला एक श्लोक दिसेल. वयम तु न वृत्तुप्याम उत्तम श्लोक विक्रमे यत् शृण्वताम रसज्ञानम स्वादु स्वादु पदे पदे. हे श्रीमद भागवत मध्ये
जेव्हा भगवंतांचे गुणगान ऐकताना मनुष्याने कसं त्यांचं गुणगान ऐकलं पाहिजे याच्याबद्दल केलेलं वर्णन आहे की भगवंतांचं वर्णन किती जरी ऐकलं तरी ते आपल्याला तृप्त करत नाही. दोन गोष्टी असतात, भौतिक गोष्टी तृप्त करत नाहीत, आध्यात्मिक गोष्टी पण तृप्त करत नाहीत. पण हे दोन्ही स्टेटमेंट वेगवेगळ्या अँगलने आहेत. भौतिक गोष्टी आपल्याला तृप्त करू शकत नाही हे ऍक्च्युली एक तऱ्हेचं नेगेटिव्ह विधान झालं, राईट? नॉट नेगेटिव्ह बट इन द सेन्स की दिस इज फॅक्ट की ते तृप्त करू शकत नाही. भौतिक गोष्टी आपल्याला कधीच तृप्त करू शकत नाही, राईट? आणि म्हणून आपल्याला त्या जास्तीत जास्त हवे असतात. आणि याच्या अपोजिट आध्यात्मिक गोष्टी ज्या आपल्याला तृप्त करतात म्हणून आपल्याला अजून जास्त हवे असतात. जेवढं तुम्हाला गोड लागेल तेवढं तुम्हाला अजून गोड द्या, अजून गोड द्या, अजून गोड द्या. दिस इज बिकॉज तुम्हाला आवडते म्हणून. पण भौतिक गोष्टी बाबतीत असं आपण म्हणू शकत नाही आवडते म्हणून पुन्हा पुन्हा मागता, असं होत नाही. आवडत नाही म्हणून म्हणजे तृप्त झालं नाही म्हणून पुन्हा पुन्हा मागताय, राईट? म्हणून जन्मजन्मांतर आपण कितीतरी योनींमध्ये, प्रभुपादांच्या एका लेक्चरमध्ये प्रभुपाद म्हणतात 84 लाख योनी म्हणजे 84 लाख डिझायर्स, 84 लाख इच्छा आहे. तो तर ज्याला पाण्यामध्ये पोळ्याची इच्छा आहे त्याला मग मासा होण्याची संधी भेटते. ज्याला हवेत उडण्याची इच्छा आहे त्याला पक्षी बनण्याची इच्छा होते. मग त्याच्यामध्ये कॅटेगरी आहेत. मग समजा आकाशामध्ये उडणाऱ्या पक्ष्यांमध्ये त्याला सर्वात भारी पक्षी बनायचं आहे, मग तो मोठा पक्षी बनायची इच्छा भेटते. ज्याला पोपट आवडत असेल तो पोपट बनेल. काही लोक घरी पोपट पाळतात, चिमण्या पण पाळतात. पाळू नये बरं का, त्यांना पिंजऱ्यात टाकू नये, म्हणजे पुढच्या जन्मात तुम्हाला पिंजऱ्यात टाकतील. तर ज्या इच्छा आपण करणार त्या प्रकारच्या इच्छा आपल्या पूर्ण करण्याकरता भौतिक जगामध्ये एवढे विस्तार झालेले आहेत. पण हे सगळं आपल्याला कधी तृप्त करू शकत नाही. म्हणून त्यांचे पुन्हा पुन्हा आपल्याला गोष्टी घ्याव्या लागतात. पण आध्यात्मिक याच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे. प्रभुपाद दिले तर तात्पर्य अनुवादामध्ये श्रीकृष्णांचे उत्तम श्लोकांद्वारे स्तवन केले जाते. ज्यांनी श्रीकृष्णांच्या दिव्य संबंध प्रस्थापित केला आहे ते श्रीकृष्णांच्या लीलांच्या वर्णनाचे पदोपदी रसास्वादन करीत आहेत. श्रीमद भागवत 1:19 मधला हा कोटेशन आहे. याप्रमाणे अर्जुन श्रीकृष्णांविषयी श्रवण करण्यास उत्सुक आहे आणि विशेष करून ते असे सर्वव्यापी आहेत हे जाणून घेण्यास तो अधिक उत्सुक आहे. तर डेफिनेटली अर्जुनाला गरज नाहीये, जसं आपण डिस्कस केलं. भगवंत सर्वव्यापी आहेत हे जाणण्याला अर्जुनाला काही अर्थच नाही, कारण अर्जुनाने भगवंतांचं ऑलरेडी हे सगळं परमज्ञान प्राप्त केलेलं आहे, राईट? पण आपल्याकरता भगवंतांना सगळीकडे आपण कसं बघू शकतो हे विस्तार करण्याकरता तो भगवंतांना विचारत आहे, राईट? आय थिंक यातले 1-2 पॉईंट आपण डिस्कस केले असं मला वाटतं. आय डोंट नो, yeah, something like that. There are good books, there are great books and there are greatest books, right? आजकाल मेमरी फार कमी आहे कलियुगामध्ये. तुमची पण माझी पण, मी पण विसरून जातो अनलेस मी रेफरन्स मागे बघितलं तर मला आठवत नाही. एनिवेज, एखाद्या गोष्टी रिपीट झाली तरी चांगलीच आहे, राईट? तर काही पुस्तकं चांगली असतात, मग आपण ती पुस्तकं एकदम केअरफुली वाचतो, सो दॅट त्यातला एक पण पॉईंट आपल्याकडनं मिस नाही झाला पाहिजे, है ना? जसं तुम्ही काही एखादे पहिले सार्वजनिक वाचनालयामध्ये घेऊन काही कादंबरी वाचता असेल, है ना, तर एक एक पान असं एकदम एक जरी लाईन मिस झाली तरी पण म्हणजे कळणार नाही ना पुढे पण सिक्वेन्स काय चाललेला, राईट? त्याला म्हणतात गुड बुक्स. बट देर आर ग्रेट बुक्स. ग्रेट बुक्स म्हणजे ती पुस्तकं आपल्याला एवढी आवडतात की आपण ते पुन्हा पुन्हा वाचतो. ती पुस्तकं एकदा वाचून मन भरत नाही, है ना? जसं पुन्हा पुन्हा वाचलेली पुस्तकं मला आठवत आहेत का? कुठली वाचली होती मी? काळजीपूर्वक वाचलेली पुस्तकं तर आठवत आहेत. तुम्ही कुठली वाचली ती पुन्हा पुन्हा? एखादा पुस्तक तुम्ही रिपीट वाचले म्हणजे भक्तीमध्ये नाही, आउट ऑफ भक्ती, कुठलं वाचलं रिपीट वाचलंय? स्वामी पुस्तक. स्वामी स्वामी समर्थ, स्वामी मृत्युंजयाच्या एवढं तुम्हाला आवडलं? पण आता तुम्हाला कळलं असेल सत्य काय आहे. पूर्वी वाचलं. हरे कृष्ण. अजून बस एवढंच.
बाकी कोणी रिपीट पुस्तकं वाचलीत नाही? ओके. सो देर आर गुड बुक्स जे आपण काळजीपूर्वक वाचतो. देर आर ग्रेट बुक्स जे आपण रिपीटेडली वाचतो. एकदा वाचून मन भरत नाही, पुन्हा पुन्हा वाचायची इच्छा होते. राईट. बट देर आर ग्रेटेस्ट बुक्स. ग्रेटेस्ट बुक्स म्हणजे अशी पुस्तकं जी आपण काळजीपूर्वक वाचतो, जी पुन्हा पुन्हा वाचतो आणि पुन्हा पुन्हा वाचतो आणि पुन्हा पुन्हा वाचतो. आता तुम्हाला सांगितलं स्वामी पुस्तक परत वाचा, तुम्ही वाचाल का? नाही वाचणार. भले कितीही तुम्हाला आवडलं असेल, किती वेळा वाचणार हो? एकदा दोनदा. राईट. पण अशी काही पुस्तकं आपल्या जीवनात त्यांनी प्रवेश केलेले, जसं श्रीमद भागवत, जसं परीक्षित महाराज आणि सुखदेव गोस्वामी यांची जर तुम्ही कथा ऐकायला बसलात, मी मध्ये ते हे ऐकायचो गौर कृष्ण महाराजांचं भागवतम कथा ऐकायचो, भागवत सप्ताहाचे. जेवढं ऐकायचो असं वाटायचं पुन्हा ऐकायला पाहिजे, पुन्हा ऐकलं पुन्हा ऐकायला पाहिजे, पुन्हा ऐकलं पुन्हा ऐकायला पाहिजे. राधानाथ महाराजांचे काही लेक्चर्स आहेत, ते एकदा ऐकले, वाव क्या लेक्चर है, इसको वापस सुनना चाहिए. नेक्स्ट वाच ऐकला, वाव क्या नेक्टर है, और वापस सुनना चाहिए. असे काही लेक्चर आहेत जे मल्टिपल टाइम ऐकले असतील. राईट. किंवा प्रभुपादांची भगवद्गीता आहे, तुम्ही एकदा वाचली, दोनदा वाचली, भक्तिशास्त्री जरी झाली तुमची, तरी पण तुम्ही वाचाल पुन्हा पुन्हा. राईट. आणि त्याला मागे एक कारण आहे. सो देर आर ग्रेट बुक्स, गुड बुक्स जे आपण काळजीपूर्वक वाचतो. देर आर ग्रेट बुक्स विच वी रीड at least once, twice, but there are greatest books. ती पुस्तकं आपण पुन्हा 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 अनलिमिटेड टाइम वाचतो किंवा ऐकतो. याला कारण असं आहे की भगवद्गीता एक साधारण पुस्तक नाहीये, किंवा श्रीमद भागवत किंवा चैतन्य चरित्रामृत हे साधारण पुस्तक नाहीये. या पुस्तकाला वाचण्यामध्ये एक वेगळाच रस आहे. आता अर्जुनाने काय ऐकलं नसेल का भगवंतांच्या विभूतींबद्दल कधी अगोदर? कितीतरी वेळा ऐकलं असेल, पण तरी अर्जुन म्हणतो की और बताओ, आणि भागवत मधलं ते कोटेशन दिलेलं आहे, यश शृण्वताम रसक ज्ञानम स्वादु स्वादु पदे पदे, हमको हर स्टेप में आनंद और आनंद और आनंद मिलते जा रहे हैं. राईट. सो नाव याला एक सुंदर पॉइंट ऍड केलेला आहे इथे. प्रभुपाद पण खाली लिहितात सेकंड पॅरेग्राफ मध्ये. आता अमृतम या शब्दाबद्दल विचार केल्यास श्रीकृष्ण संबंधीचे कोणतेही वर्णन अथवा उपदेश हा अमृत तुल्य आहे, आणि प्रत्यक्ष अनुभवाद्वारे या अमृताचे पान करता येते. आधुनिक कथा, कादंबऱ्या आणि इतिहास व भगवंतांच्या अलौकिक लीला यामध्ये फरक आहे. कारण या लौकिक कथा गोष्टी आधी ऐकण्याने शेवटी कंटाळा येतो. स्वामी पुस्तक वाचून कंटाळा आला का आता? मी कुठली पुस्तक वाचतो माहितीये का? फ्रेंच राज्यक्रांती, हिटलर, हे असले पुस्तक वाचायला शौक होता मला. तर ऑफकोर्स गोष्टी कादंबऱ्या पण वाचायचो आम्ही. आमच्या तिथे पालीमध्ये एक सार्वजनिक वाचनालय होतं. त्या वाचनालयामध्ये जाऊन आम्ही जुनी जुनी पुस्तक असायची. गदी मांडोळकर, त्यानंतर अजून कोण होते, साने गुरुजी कोण होते, ते कोणतरी असे कितीतरी लेखक होते. अजून काय त्याचं नाव होतं, श्यामची आई. हा, श्यामची आई. त्यानंतर असे भरपूर होते. आणि काही काही गोष्टी चांगल्या चांगल्या होत्या. तुम्हाला आठवत असेल 9वी मध्ये मराठीमध्ये कविता होती पारवा, आठवत तुम्हाला? नाही आठवत? पारवा नाही आठवत म्हणजे हरे कृष्ण. हे अभ्यास नाही केलेला दिसते. हरे कृष्ण एवढी फेमस कविता होती पारवा, ती. आणि एक्झॅक्टली माझा बेंच त्या खिडकीच्या बाजूला होता. आणि ती आमची शाळा, तुम्ही कधी पालीला गेलात, अष्टविनायक मंदिर भंडारेश्वर, त्या मंदिराच्या, ऑफकोर्स मंदिराच्या बाजूला नाहीये शाळा, शाळा अगोदर आहे, पण त्या शाळेच्या वरती एक मैदान आहे मोठं, आणि किल्ल्याच्या खाली आहे शाळा. सरसगड नावाचा किल्ला आहे. तर त्या शाळेच्या बाहेर एक असं म्हणजे जंगल टाईप होतं, म्हणजे असं झाडं बिडं सगळे. ऍक्च्युअल जे कवितेमध्ये वाचायचं ना, ते ऍक्च्युअल बघायला भेटायचं. पारवा तो पक्षी आहे, पक्षीची कविता होती ना ती, पक्षी एकांत आहे तो. होती प्रभूजी, मला पण होती.
हरे कृष्ण. तर ते आम्ही असं बसायचो, ते मला म्हणून आठवतंय. मी बसायचो खिडकीच्या बाजूला बेंचवरती आणि ते शिक्षक शिकवायचे आम्हाला. ऍक्च्युअली प्रॅक्टिकल अनुभवाला भेटायचं. खिडकीच्या बाहेर बघायचं मी पक्षी बसलाय आकाशामध्ये. समथिंग लाईक देयर आर सम दे लुक लाईक गुड. मग किती वेळा वाचणार तुम्ही, राईट? आणि किती वेळा स्तवन करणार त्याचं? बिकॉज त्याच्यामध्ये जीव नाहीये, राईट? ज्या भौतिक गोष्टी त्याच्यामध्ये जीव नसतो. ज्या आध्यात्मिक, कारण भौतिक गोष्टी सगळ्या निर्जीव आहेत आणि आध्यात्मिक गोष्टीमध्ये काय आहे? जीव आहे, त्याच्यामध्ये प्राण आहे. आणि प्राण काय आहे? कारण याच्यामध्ये कृष्ण तत्व आहे आणि आपल्या आत्मतत्वाबद्दल माहिती आहे, म्हणून जीवात्म्याला ते ऑटोमॅटिक अट्रॅक्ट करतं. भले म्हणून बघा, तुम्ही जर भागवत मध्ये गेला 3ऱ्या स्कंदामध्ये विदुरजी जेव्हा हस्तिनापूरमध्ये रिटर्न येतात पूर्ण हे करून, सॉरी नॉट थर्ड कॅन्टोमध्ये सुद्धा आणि फर्स्ट कॅन्टोमध्ये सुद्धा. फर्स्ट कॅन्टोमध्ये विदुरजी जेव्हा येतात धृतराष्ट्राला उपदेश देण्याकरता घरी, तेव्हा विदुरजी जेव्हा कथा करत धृतराष्ट्राला जेव्हा समजवायला बसतात की अरे जीव क्या होता है, जगत क्या है, भगवान कौन है, इस प्रकार कष्ट क्यों पा रहे हो भौतिक जगत में, तेव्हा घरातले सगळे लोक बसलेले असतात तिथे ऐकायला. उपदेश कोणा करताय? धृतराष्ट्र करता. पण ऐकायला कोण बसतात? सगळे पांडव, सगळे कुंती महाराणी, सगळे. का? रूपतात्पर्य में लिखतात की भगवत कथा और आत्म तत्व के बारे में जिज्ञासा और कथा इतनी आकर्षक होती है कि हर किसी का मन और चित्त हर लेती है, क्योंकि वो हमारे बारे में जानकारी है वास्तविक. आता जेव्हा आपण आज आरशामध्ये बघतो आपण, तेव्हा आपण स्वतःला बघत नाही. आपण कुणाला बघत असतो? कोणाला बघतो? भूत. तुम्ही भूताला बघता हो. भूत म्हणजे आपणच आहे. आपण आपल्याला बघत नाही. आपलं वास्तविक दर्शन आपल्याला होतच नाही, राईट? आणि म्हणून ते दर्शन जे आपण आरशामध्ये बघतो ते आपल्याला कधी तृप्त करू शकत नाही. पण याच्या उलट जे दर्शन आणि चित्र आपण भगवद्गीतेमध्ये बघतो ते आपलं वास्तविक चित्र आहे, राईट? अँड दॅट्स वाय इथे प्रभुपाद लिहितात की भौतिक गोष्टी ऐकण्याने कंटाळा येतो, परंतु कृष्ण कथा श्रवण केल्याने कधीच कंटाळा येत नाही. कारण याच कारणास्तव संपूर्ण जगाच्या इतिहासात भगवंतांच्या अवतार लीलांची अनेक वर्णने आहेत. पुराणे म्हणजे गतकाळातील इतिहास आहे आणि यामध्ये भगवंतांच्या विविध अवतारांच्या लीलांचे वर्णन करण्यात आले आहे. म्हणून असे वाचनीय साहित्य पुन्हा पुन्हा जरी वाचले तरी ते नेहमी ताजेतवाने राहते, राईट? आणि ऍक्च्युली भगवद्गीता किंवा भागवत किंवा चैतन्य चरित्रामध्ये हे सगळे ग्रंथ काय आहेत? हे साक्षात भगवंतांचे विस्तारित रूप आहेत किंवा साक्षात कृष्णच आहे तो. म्हणजे तुम्ही जेव्हा भगवद्गीता वाचता तेव्हा तुम्ही साक्षात कृष्णाशी डायलॉग करताय, 1-to-1 टॉक करताय, राईट? आणि म्हणून कसं आहे की या जगामध्ये आपण शोध घेतो, राईट? कोणाचा शोध घेतोय आपण? भगवंतांचा. हा. पण असं वाटेल की इट इज जस्ट अ वन वे डिस्कवरी, सॉरी वन वे सर्च. बट ऍक्च्युअली हा वन वे नाहीये, 2 वे आहे. जसं आपण भगवंतांना शोधतोय तसं भगवंत पण आपल्याला शोधतायत, राईट? आणि म्हणून जेव्हा तुम्ही गीता वाचताल तेव्हा फक्त आपण कृष्णाला शोधत नाही तर कृष्ण आपल्याला पण शोधतायत आणि ते आपल्याला शोधतायत. म्हणून जेव्हा जेव्हा आपण भगवद्गीता वाचतो तेव्हा तेव्हा तुम्हाला कृष्ण नवीन नवीन अर्थ काढून देतात किंवा आणखीन खोलवर अर्थ काढून देतात. म्हणून सेम सेक्शन गीतेचा आजपासून तुम्ही 10 वर्षापूर्वी जो वाचला असेल आणि तुम्ही आज जो वाचताय, दोघांमध्ये फार अंतर आहे. 10 वर्षापूर्वी वाचलेल्या गीतेच्या ह्याच्यामध्ये तुमची कितीतरी पटीने भर पडलेली आहे अर्थामध्ये, राइट? म्हणून ना काय लोग म्हणतात की भगवद्गीता हमें पूरी समझ में, आपको कभी समझ में नहीं आ सकती भगवद्गीता पूरी, क्योंकि भगवद्गीता क्या है? कृष्ण है, और कृष्ण को पूरा आप कभी समझ नहीं पाएंगे. जितना कृष्ण रिवील करेंगे उतना ही समझ पाएंगे, राइट? आप भले श्लोक मेमोराइज कर ले, दैट इज अनदर थिंग, राइट? आणि म्हणून दिस डिस्कवरी इज नॉट जस्ट वन वे बट 2 वे. आणि म्हणून भगवद्गीता भागवतम वाचताना आनंद आपला दिव्य दिव्य स्तरावर जात असतो. कारण इथे रेसिप्रोकेशन फक्त 1 वे नाहीये, 2 वे आहे. तुम्ही जेव्हा स्वामी पुस्तक वाचताल तेव्हा स्वामी पुस्तक तुम्हाला रेसिप्रोकेट करत नाही हो. आणि स्वामी पुस्तकात ददामी बुद्धिगम येत नाही हो.
तेषाम एवानुकंपार्थम अहम अज्ञान जमतम होत नाही किंवा योगक्षम महामियम होत नाही. पण जेव्हा तुम्ही भगवद्गीता वाचता तेव्हा भगवद्गीता साक्षात कृष्ण आहेत. कृष्ण बघतात मेरे बारे में पढ़ रहा है, मेरे बारे में जानना चाहता है, मुझसे प्रेम करना चाहता है, तो मैं भी अपना हात इसकी तरफ बढ़ाता हूँ. राईट. सो लाईक दॅट. सो म्हणून भगवद्गीतेच्या वाचनाला बिलकुल अंत नाहीये. राईट. इट जस्ट एंडलेस. आणि दुसरी गोष्ट, ह्या भौतिक जगामध्ये आपण बऱ्याच गोष्टी घेतो. राईट. नवीन नवीन कपडे घेतो, नवीन मोबाईल घेतो. या जगामध्ये नवीन घेण्याला फार भर आहे. नवीन नवीन गोष्टी घेण्याला फार भर आहे. राईट. म्हणून तुम्ही बघा प्रत्येक सीझनला नवीन काही ना काही गोष्टी मार्केटमध्ये येत असतात. नवीन मोबाईलचे व्हर्जन येतात, नवीन चपला येतात, नवीन बुट येतात, नवीन साड्या येतात. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बाहेरून सगळं काही नवीन नवीन दिसतं. वाव, नवीन. पण शेवटी ती गोष्ट घेतल्यानंतर आपण काय करणार? 4च गोष्टी करतो आपण. आहार, निद्रा, भय, मैथुन. याच्या पलीकडे काहीच होत नाही त्या गोष्टींना. कुठलीही वस्तू तुम्ही जगातली घ्या, नवीन घ्या, जुनी घ्या, काय पण घ्या, तुम्ही कितीतरी नवीन घ्या. आता तुम्ही आयफोनचे जरी नवीन व्हर्जन आले, आयफोन प्रो मॅक्स 16, 17, 18, 19, त्या फोनने तुम्ही काय करणार आहात? आहार, निद्रा, भय, मैथुन, वही बात करेंगे ना. आज खाने में क्या है? आज बहुत डर लग रहा है मुझे, आज यहाँ पार्टी के लिए जाते हैं. राइट. यही बात होने वाला है और कुछ बात होने वाला नहीं है. म्हणजे ह्यांच्यामध्ये नाविन्य काहीच नाहीये. भले गोष्टी बाहेरून नवीन आहेत पण आतमधनं जुनाटच आहेत. आणि म्हणून या गोष्टी आपल्याला पकावून टाकतात. इन द सेन्स की कंटाळा लागतो. या गोष्टीने कंटाळा येतो. अदरवाईज नवीन नवीन घ्यायची इच्छा का पडली असती. परंतु आध्यात्मिक गोष्टी ज्या आहेत त्या बाहेरून दिसायला जुने असतात. आता तुम्ही महामंत्र जपताय, जो तुम्हाला 10 वर्षापूर्वी भेटला तोच महामंत्र आज पण तोच जपताय तुम्ही. बरोबर आहे का? बदल झाला का मंत्रामध्ये? तुम्ही म्हटलं प्रभुजी 10 साल से हरे कृष्णा कर रहे हैं, अभी ऐसा करूं क्या मैं? हरे कृष्णा का 2-3 कृष्ण निकाल देता हूँ, मंत्र शॉर्ट हो जाएगा, जल्दी माला हो जाएगी मेरी, या कुछ नया दो ना मंत्र. राईट. जे तुम्ही अर्च विग्रहाची दर्शन करत असाल, राधा गोपीनाथ, राधारास बिहारी किंवा राधा गिरधारी, राधा मदन गोपाल, व्हॉट एव्हर, ते बदललेत का? ते नाही बदलले. राईट. तेच डीटीज आहेत. ऑफकोर्स बदलले म्हणजे त्यांच्या भाव आणि सौंदर्यामध्ये बदल होत गेलेला आहे, कारण भक्त त्या प्रकारे सेवा करत आलेले आहेत. राईट. पण तेच सेम डीटीज, तेच मंत्र, आणि कदाचित प्रसादामध्ये मेनू पण तोच असेल. इस्कॉनमध्ये जेवढे तुम्ही मेनू खाल्ले तेच मेनू तुम्ही आता पण प्रसाद तेच घेताय ना. काय असं झालं नाहीये की मेनू चेंज झाला अचानक. जे मेनू होता तेच मेनू होता. आता आम्ही दर नित्यानंद त्रयोदशीला तेच बनवतो. निताय करी, निताय ग्रीन राईस, तेच असतं सेम एव्हरी नित्यानंद त्रयोदशी. आणि याला नरसिंह चतुर्दशीला तेच असतं साऊथ इंडियन, सांबार, राईस, लेमन राईस वगैरे वगैरे. एव्हरीथिंग रिमेन सेम, बट स्टील त्याने आपल्याला तृप्ती प्राप्त होते. का? कारण आध्यात्मिक गोष्टींमध्ये बाह्य दृष्टिकोनातून नाविन्य नाहीये, पण आंतरिक दृष्टिकोनातून नाविन्य, आणि आपला आंतरिक नाविन्य बघायचं आहे. राईट. आंतरिक नाविन्य जर आपण बघायला शिकलो तरच आपण या गोष्टींद्वारे आनंद प्राप्त करू शकतो. अदरवाईज, म्हणून बघा जेव्हा आपण जप करतो, आपण जप जोपर्यंत हृदयामध्ये आत्मसात करत नाही तोपर्यंत तो जप आपल्याला संतुष्ट करू शकत नाही. राईट. म्हणून कितीतरी लोक अगदी विचारतात की आम्हाला भक्ति में रस नहीं आ रहा है, चैंटिंग में रस नहीं आ रहा है. आप सचमुच चैंटिंग कर रहे हैं क्या? आप केवल नाम के लिए चैंटिंग करेंगे तो आपको उसमें से रस नहीं मिलेगा. राइट. वास्तविक चैंटिंग करना पड़ेगा आपको, उसमें प्रवेश करना पड़ेगा. अदरवाइज आप बोलेंगे वही चीज सेम, वही झोली माला, वही जप, वही भक्त, वही सब, लड़ाई झगड़ा होता है, वो होता रहेगा. बिकॉज तुम्ही त्याच्यामध्ये एंट्री केली नाहीये अजून. राईट. आणि म्हणून इथे प्रॉपर लिहितात की असे साहित्य, वाचनीय साहित्य पुन्हा पुन्हा जरी वाचले तरी ते ताजे तवानेच राहते. राईट. सो दॅट्स हाऊ आध्यात्मिक गोष्टींची अनुभूती. आणि म्हणून अर्जुन ते भगवंतांना हे करतात की तुम्ही मला सांगा तुमच्याबद्दल. राईट. या गोष्टींमध्ये म्हणजे जे भक्तीचा रस मला प्राप्त झालेला आहे तोच रस मला सगळ्यांना द्यायचा आहे. राईट. आणि म्हणून 19 नंबर श्लोक वाचा. सेवा गुण लीलावताची वाचा. तुम्ही अनम्यूट नाही केलं माताजी, अनम्यूट करा. अजून झालं नाही अनम्यूट. आता झालं. वाचा.
श्री भगवान वाच हन्तते कथयिष्यामि दिव्यात्मविभूतय प्राधान्यता कुरु श्रेष्ठ नात्यंत विस्तरस्य मे. श्री भगवान म्हणाले, ठीक आहे, मी तुला माझ्या विलोभनीय अभिव्यक्तींबद्दल सांगेन, परंतु ज्या प्रमुख अभिव्यक्ती आहेत त्यांचेच मी कथन करीन, कारण हे अर्जुना माझे ऐश्वर्य अनंत आहे. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. प्रणाम. तर भगवंत म्हणतात अर्जुनाला की अरे माझ्या अभिव्यक्तीबद्दल सांगायचं तर ते भरपूर आहेत. माझं ऐश्वर्य काय आहे? अनंत आहे. मी जर सांगायला बसलो तर भगवद्गीता पूर्ण होणार नाही. मला भगवद्गीता पूर्ण करायची, राईट. आणि म्हणून ते म्हणतात की मी तुला सांगेन जे मेन आहेत, शॉर्ट जे प्रमुख आहेत तेच तुला मी सांगेन, राईट. सो प्रभू तत्व लिहितात, श्रीकृष्णांचा महिमा आणि त्यांच्या ऐश्वर्य यांचे आकलन होणे शक्य नाही, राईट. जीवाचे इंद्रिय ही अपूर्ण आहेत आणि म्हणून जीव हे श्रीकृष्णांना समग्र रूपाने जमू शकत नाहीत. तरीही भक्त श्रीकृष्णांना जाणण्याचा प्रयत्न करतात, परंतु ते असा विचार करत नाहीत की विशिष्ट काळी किंवा विशिष्ट जीवनावस्थेमध्ये आपल्याला श्रीकृष्णांचे पूर्ण ज्ञान होईल. कधी कधी काही लोक म्हणतात की हमें भगवान के बारे में सब कुछ जानना है, सब जानेंगे तभी भक्ति करेंगे. अरे सब जब अगर जानोगे तो तुम भगवान बन जाओगे ना, बरोबर है क्या? सब जानोगे तो भगवान बन जाओगे, फिर आपको जरूरत क्या है फिर भक्त बनने की? बट दैट्स नॉट पॉसिबल. आप पूरा नहीं जान पाओगे भगवान के बारे में. जितना जरूरी है उतना ही जान पाओगे आप, राइट. जितना आपको भक्ति करने के लिए, आगे बढ़ने के लिए जरूरी है उतना ही जान पाओगे, उतना आपके लिए सफिशियंट है, काफी है, राइट. आणि म्हणून प्रभुपाद पुढे देतात, उलट कृष्ण कथा ही इतकी मधुर असते की ती भक्ताला अमृत तुल्य वाटते. म्हणून भक्तांना त्यातून आनंद प्राप्ती होते. श्रीकृष्णांच्या ऐश्वर्य आणि त्यांच्या विविध शक्तींची चर्चा केल्याने शुद्ध भक्ताला दिव्यानंद प्राप्त होत असतो. म्हणून त्यांची चर्चा करण्यात आणि त्यांच्याबद्दल श्रवण करण्यास ते सदैव उत्सुक असतात, राईट. सो इट इज समथिंग लाईक भौतिक जगामध्ये एक्साइटमेंट कुठे आहे? नवीन 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 लग्न झालं असेल तर वाव, छान छान. नवीन नवीन गाडी घेतली, छान छान. नवीन नवीन घर घेतलं, छान छान. नवीन कपडे घेतले, छान छान. आपण ते नवीन नवीन काय होणार आहे? हळूहळू जुनं जुनं होत जाणार आहे, राईट. आणि जुनं जुनं झाल्यावरती नको नको आता मला ही गाडी, आणि नको मला ती सेवा भरपूर करायला लागते. रिलेशनशिप स्पॉइल का होतात? कारण लोकांना सवय फक्त झालेली असते नाविन्यामध्ये आनंद घ्यायची, परंतु आपल्याला नाविन्यामध्ये आनंद न घेता सेवेमध्ये आनंद घ्यायचा असतो, राईट. कारण नाविन्य जे आहे ते संपून जाणार आहे, राईट. ते तुम्ही काय म्हणता, 9 दिवस काहीतरी म्हणता तुम्ही, राईट. 9 दिवसानंतर संपून जाणार. मग नंतर काय करणार? मग मारामारी करणार. मग नंतर लोक म्हणतात अहो आम्हाला माहित नव्हतं तुम्ही असं असणार. आम्हाला तरी कुठं माहित होतं तुम्ही असं असणार? अहो सगळंच असं आहे भौतिक जगामध्ये. सगळं जेव्हा नवीन असेल तेव्हा एक्साइटमेंट आहे, पण स्पिरिच्युअल लाईफ तशी नाहीये. स्पिरिच्युअल लाईफ मध्ये एक्साइटमेंट नाविन्यामध्ये नाहीये, एक्साइटमेंट आहे सेवेमध्ये. म्हणून याला असं म्हटलं जातं स्पिरिच्युअल लाईफ इज फक्त एक्साइटमेंट नाविन्यामध्ये न बघता स्पिरिच्युअल लाईफ समथिंग लाईक रिकव्हरी ऑफ द लॉस्ट मॅप. म्हणजे आपण रस्ता भटकलेला आहोत कुठेतरी, राईट. या भौतिक जगामध्ये आपण रस्ता भटकलेला आहे, तो रस्ता आपल्याला शोधायचा आहे, राईट. आणि जेवढ्या प्रमाणामध्ये आपण तो रस्ता शोधू आणि त्या रस्ता चालायचा प्रयत्न करू तेवढ्या प्रमाणात आपण आनंदी होणे, आपण राईट ट्रॅक वरती येऊ, राईट. सो इट इज समथिंग जसं आहे ना, समजा तुमचा एखादा जुना मित्र हरवला असेल किंवा आपल्या घरातला मेंबर हरवला असेल आणि तुम्हाला जर भरपूर वर्षानंतर तुझं भेटला तर तुम्हाला किती आनंद होतो. कुंभमेळ्यामध्ये कोणी हरवला असेल आता मध्ये काही स्टोरी येत होत्या कि कुंभ मेला में एक व्यक्ति गुम गया और अगले कुंभ मेला में 12 साल बाद नागा बाबा बन के मिल गया. किती आनंद होतो, राईट. म्हणजे विचार करा, भौतिक जगामधील भौतिक संबंध सुद्धा आपल्याला एवढा आनंद देतात जर आपण जर लॉस्ट व्यक्ती आपल्याला भेटला तर, राईट. तर मग आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जेव्हा कृष्ण आपल्याला शोधत आहेत आणि बऱ्याच जन्मांच्या प्रयत्नानंतर जर आपल्याला कृष्ण भेटले तर आपल्याला किती आनंद, आणि कृष्णाला किती आनंद होईल. बिकॉज दॅट्स ट्रू युनियन, राईट. समथिंग लाईक दॅट. अशा प्रकारे
हे वर्णन केलेलं आहे. येस. आणि म्हणून अर्जुनाला सॉरी इथे भगवंत म्हणतात की मी तुला सांगेन परंतु फक्त मेन राईट. आपण अजून एक श्लोक घेऊया आणि मग कन्क्लूड करू आपण. श्लोक नंबर 20. शकुंतला मदानी माताजी वाचा. शकुंतला माताजी वाचा श्लोक नंबर 20. नाही आवाज जाते तिकडे. महात्मा गुणाकेश सर्वभूताशय स्थिता अहमादित्य मध्यमच भूतानामंत एवच. हे अर्जुना, सर्व जीवांचा अंतर्यामी स्थित असणारा परमात्मा मी आहे. मी सर्व जीवांचा आदी मध्य आणि अंत आहे. अजून फोन नाही आलाय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. येस. तर भगवंत म्हणतात की ऍक्च्युली मी काय आहे, सर्व गोष्टींमध्ये स्थित असणारा परमात्मा आणि मीच आधी मध्य आणि अंत आहे. राईट. तर ऍक्च्युली तुम्ही जर याला व्यवस्थित अनालिसिस करून बघितलं मागच्या श्लोकाला आणि ह्या श्लोकाला, दोन्ही श्लोकांमध्ये बऱ्याचदा इथे प्रभुपादाने मायावत रेफरेशनला पण भरपूर हे केलेलं आहे. प्रभुपाद एकदम बिगिनिंगला देतात. या श्लोकामध्ये अर्जुनाला गुडाकेशाचा संबोधण्यात आले आहे, ज्याने निद्रारूपी अंधकारावर विजय प्राप्त केला आहे, ज्याला गुडाकेश असे म्हणतात. अज्ञानरूपी अंधकारात निद्रेत असलेले लोक भौतिक आणि आध्यात्मिक जगताना भगवंत विविध प्रकारे स्वतःला कसे प्रकट करतात हे जाणू शकत नाहीत. राईट. अशा रीतीने श्रीकृष्णाने अर्जुनाला गुडाकेश असे संबोधणे फार महत्वपूर्ण आहे, कारण अर्जुन अंधकाराचे अतीत असल्यामुळे भगवंत त्याला आपल्या विविध ऐश्वर्याचे वर्णन करण्याचे मान्य करतात. ना आता हा श्लोक याच्या तात्पर्यामध्ये पॉईंट आणि मागच्या तात्पर्यामध्ये पॉईंट, दोन्ही पॉईंट मिळून एक माहिती आपल्याला प्रकट होईल. मागच्या श्लोकात एक तात्पर्य मी सोडलेल्यामध्ये जर तुम्ही लास्ट पॅराग्राफला गेलात, लास्टच्या श्लोकाच्या पर्पट मध्ये, निर्विशेषवादी किंवा सर्वेश्वरवादी भगवंताचे विलक्षण ऐश्वर्य तसेच दिव्य शक्तींची अभिव्यक्ती जाणू शकत नाहीत. आध्यात्मिक तसेच भौतिक अशा दोन्ही जगतात भगवंतांच्या शक्ती विविध अभिव्यक्तीच्या रूपाने विखुरलेल्या आहेत. साधारण मनुष्य कोणत्या विभूतींचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतो याचे वर्णन आता श्रीकृष्ण करीत आहेत. राईट. आणि त्याच्यावर जर बघितलं, त्याच्या वरचा पॅरेग्राफ, त्याच्या खालच्या वरच्या पॅरेग्राफच्या 3-4 लाईनी, तिथे प्रभुपाद प्राधान्यता प्रमुख हा शब्द महत्वपूर्ण आहे, कारण भगवंतांच्या विभूती अनंत असल्यामुळे आपण भगवंतांच्या प्रमुख विभूतींपैकी केवळ थोड्याच विभूती जाणू शकतो. या श्लोकात विभूती या शब्दाद्वारे दर्शवल्याप्रमाणे भगवंत ज्या ऐश्वर्याद्वारे संपूर्ण सृष्टीचे नियंत्रण करतात त्याला ऐश्वर्याचा बोध होतो. अमरकोश शब्दानुसार विभूती म्हणजे विलक्षण ऐश्वर्य आहे. जसं जर तुम्ही बघितलं, टेबल कशापासून बनलेलं आहे? लाकडापासून. राईट. लाकूड हे रॉ मटेरियल आहे, पण तेच लाकूड जेव्हा टेबलामध्ये कन्वर्ट होतं तेव्हा त्या टेबलला काय म्हणतात? वाव, क्या अच्छा यार. मग आता जेव्हा भगवंत वर्णन करतील तेव्हा ते काय लाकूड, आता जगामध्ये लाकूड भरपूर आहे, बरोबर का नाही? तुम्ही अमेझॉन रेन फॉरेस्ट किंवा ट्रॉपिकल फॉरेस्ट मध्ये बघितलं, लाकूड आहे, वनच वन आहेत. तो भगवंत असं वर्णन करणार नाहीत. कसं वर्णन करण्यात येईल की एक विशिष्ट वस्तूंपासून एक विशिष्ट वस्तू कशी प्रकट होते. राईट. किंवा त्याच्यामधली प्रमुख वस्तू कशी आहे. जसं लाकडं भरपूर आहेत, पण लाकडांपासून एक टेबल किंवा एक असा भरपूर एक स्कल्प्टरने बनवलेली एखादी गोष्ट आहे, ती त्याला विभूती म्हटलं जातं. राईट. म्हणून या शब्दाचा तुम्ही जर हे बघितलं, फोड करताना ऍक्च्युली विश्वनाथ ठाकूर यांच्या कमेंटरीने घेतलेलं आहे. विभूती या चॅप्टरचं नाव पण विभूती योग आहे. विभूती म्हणजे भूत युज्ड फॉर एक्झिस्टन्स. भूत म्हणजे ऍक्च्युली स्थिती, अस्तित्वात असणारी गोष्ट.
ब्रह्मभूत म्हणजे स्पिरिच्युअल एक्झिस्टन्स आणि विभूती या चॅप्टरच्या ह्याच्यामध्ये स्पेशल एक्झिस्टन्स. वि म्हणजे विशेष, भूती म्हणजे एक्झिस्ट करणे, पण जेव्हा विभूती शब्द लावतो म्हणजे विशेष एक्झिस्टन्स, विशेष अस्तित्व. भूती म्हणजे अस्तित्व आणि विभूती म्हणजे विशेष अस्तित्व, राईट. आणि दुसरी गोष्ट ह्या श्लोकाला मागच्या श्लोकाला कनेक्ट करून भगवंत जेव्हा सगळ्या गोष्टींचं वर्णन करतात तेव्हा काही काही लोकांचं असं एक मत असतं की भगवंत काय आहेत की स्वतःला जास्त बडाई चढाई करून सांगतात. मागच्या चॅप्टरमध्ये पण आपण बघितलं होतं, ह्या चॅप्टरमध्येच अर्जुन जेव्हा म्हणतो परब्रह्म परमधाम पवित्रम परमम भवाम, की मी तुम्हाला परब्रह्म आणि परमधाम म्हणून स्वीकार करतो. असं नव्हतं की अर्जुनाला भगवंताची खुशामत करायची होती, राईट. हे वास्तविक सत्य आहे. त्याच प्रकारे जेव्हा भगवंत आपल्या विभूतींबद्दल सांगत आहेत तर असं नाही की भगवंतांना म्हणजे देख मैं कितना बडा हूं, जनता है मेरे बारे में, असं सांगायचं नाहीये. कधी कधी कसं असतं, तुम्ही जेव्हा बघितलं असेल, तुम्ही इस्कॉन मध्ये कधी जेव्हा लेक्चर अटेंड करता, लेक्चर देण्यापूर्वी जो स्पीकर आहे त्याचं क्वालिफिकेशन सांगितलं जातं, राईट. पता है आपको ये प्रभु जी IIT से पढ़ के आए हैं, IIM से पढ़ के आए हैं, इंजीनियर है, डॉक्टर है, इन्होंने 10 साल एक मल्टीनेशनल कंपनी में काम किया है. आणि मग म्हणतात और उसके बाद इन्होंने इस्कॉन ज्वाइन किया और अभी ये प्रचार कर रहे हैं. मग आपलं कसं होतं, मग ऐकणार कसं होतं, वाव अभी तो सुनना चाहिए इसे, राईट. म्हणजे याचा अर्थ असा नाहीये की ज्याने IIT नाही केली त्याचा ऐकायचं नाही आपण, पण आपण बद्ध या जगामध्ये आपण बद्ध जीव आहोत. आपल्याला असं म्हणजे भौतिक दृष्टी आहे, मग काहीतरी असं आपल्याला कव्हरिंग लागतं की हा तो मतलब ये बोलेगा ना तो सब बराबर बोल रहा होगा, राईट राईट. त्याच्या प्रकारे भगवंत काय करतात इथे भगवंत म्हणतात की मैं आपको बताऊंगा लेकिन मैं इसलिए नहीं बता रहा हूँ कि मैं बड़ा हूं क्योंकि आपको जरूरत है. जसं डॉक्टर जेव्हा पेशंटला सांगतो सुनो पेशंट इधर आओ, तुम्ही कधी डॉक्टरच्या दवाखान्यात गेला तर बघितलं का डॉक्टरची किती मोठी पार्टी असते, MBBS MD आणि ते पुढे पुढे काय 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 असतं ते आपल्याला कळत पण नाही. तुम्ही पण लावू शकता, कोणाला कळतच नाही काय लावलंय. पार्टी लावून टाकायची, भरपूर काय काय लावलेलं असतं, राईट. एक तुमची मेन डिग्री लावा जे काय असेल ते, त्याच्या पुढे DLP PLP DNB PNB आपको त्यांची जेन्युइन असते. मग आपण जेव्हा पार्टी बघतो तेव्हा म्हणतो अरे बापरे ये डॉक्टर कितना पढ़ाई किया है, मतलब पक्का ये डॉक्टर अच्छा रहेगा, राईट. सर डॉक्टर आपलं क्वालिफिकेशन ब्रॉडकास्ट करतो कशा करता, जेणेकरून पेशंटला विश्वास यावा डॉक्टरावरती की भाई ये डॉक्टर अच्छा है, काम कर सकता है. अदरवाइज काय काय डॉक्टर लिखतात, पता है मैंने 10 साल अमेरिका में सर्जरी का कोर्स करके आया हूं मैं, आज तक मैंने 102 सर्जरी किया है. तो इसमें क्या है मतलब मेरा क्रेडेन्शियल्स आहे, राईट. त्याच्यामध्ये काय असं बोस्टिंग करण्यासारखं काही नाहीये, बट बिकॉज ते क्रेडेन्शियल सांगितले तर आपल्याला सोपं जातं, राईट. ते स्वीकार करण्याकरता की हा ये अच्छा रहेगा. सो दॅट्स वाय समहाऊ भगवंत काय करतात इथे अर्जुनाच्या माध्यमातून आपल्या विविध अभिव्यक्तीने सांगतील पुढच्या काही श्लोकांमध्ये. श्लोक नंबर 21 पासून चालू होईल, ते ऍक्च्युअली 20 पासूनच चालू झालेलं आहे, 20 पासून. आणि ह्या विभूतीने सांगून आपले जे विचार ह्या जगामध्ये, आपण 5 मिनिटात आपण क्लोज करू, आपले विचार हे या जगामध्ये जे गुंतलेले आहेत या जगातील वस्तूंना भोगण्याकरता. म्हणून या चॅप्टरला काय म्हटलेलं आहे, विभूती योग. आणि ऍक्च्युअली चैतन्य चंद्रप्रभू सुंदर सांगतात, विदाउट विजन ऑफ विभूती योगा म्हणजे या जगातील सर्व गोष्टी श्रीकृष्णांपासून उद्भूत आहेत. ही जर दृष्टी आपल्याला भेटली नाही तर विभूती योगा होणार नाही, विभूती भोगा होईल. कळलं का तुम्हाला? म्हणजे ज्या लाकडापासून तुम्ही भारी चेअर बनवता त्या चेअरवरती कुणाला बसवलं जातं, तुम्ही बसता ना, मग तिथे कुणाला बसवलं पाहिजे, कुणाला बसवलं पाहिजे, गुरु महाराजांना भगवंतांना, राईट. का, कारण हे अभिव्यक्ती भगवंतांची आहे, राईट. आणि म्हणून
या जगातील जेवढ्या काही गोष्टी आहेत, आपलं शरीर, आपलं मन, आपली बुद्धी, या जगामध्ये असणाऱ्या सर्व काही गोष्टी भगवंतांपासून कशा प्रकारे झालेल्या आहेत, जेव्हा आपल्याला हे कळेल ना, तेव्हा आपण या वस्तूंना आपल्या भोगाकरता उपयोग करण्याऐवजी त्यांना आपण भगवंतांच्या सेवेमध्ये लावू, आणि मग आपल्याला या गोष्टींपासून बंधन लागणार नाही, हा सांगण्याचं तात्पर्य आहे. म्हणून याला ऍक्च्युली विभूती योगा म्हटलेला आहे. आणि विभूती योगा नसेल तर मग काय होऊन जाईल, विभूती भोगा होऊन जाईल. राईट. आणि म्हणून आपले विचार जे ह्या जगामध्ये स्कॅटर झालेले आहेत हजार गोष्टींच्या मागे, आपल्या विचारानं, आपल्या थॉट्सनं आपल्या मनाला रिडायरेक्ट करण्याकरता भगवंतांकडे ह्या चॅप्टरचं प्रकटीकरण आहे ऍक्च्युली बघायला गेलं तर. राईट. सो आपण ह्याला पुढे घेऊ नेक्स्ट ह्याच्यापासून 20 ला पण थोडा स्पष्टीकरण करून पुढे आपण बघू की कशा प्रकारे भगवंत जगातील प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे प्रकट आहेत. राईट. हरे कृष्ण. आणि मग जास्त नाही राहिलेला, 42 श्लोक आहेत, पण सगळे एक एक विभूतीचा एक एक बघितलं ना आपण पटकन ते होऊन जाईल. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद गीता की जय. आपण भेटूया शुक्रवारी. प्रभू आमची हा माताजी, नवीन पेपर कधी मिळणार आहे आम्हाला? नवीन पेपर सगळे भेटतील. कुंभमेळ्यावर आलो मी रिटर्न. कुंभमेळा कसा होता प्रभूजी? म्हणजे थोडक्यात काय, 1 मिनिटात जरा शॉर्ट मध्ये सांगा ना. शॉर्ट मध्ये सांगायचं तर माझा अनुभव होता विभूती योग. एवढी सगळी विभूती बघितल्यावरती मला तर नक्की आश्चर्य झालं की की भारतामध्ये ऍक्च्युली अजूनपर्यंत डिव्होटी आहेत. आतापर्यंत 50 करोड लोकांनी जाऊन आंघोळ्या केल्यात तिथे. या 50 करोड लोकांना कोणी काय पैसे दिले नाही. या 50 करोड लोकांना कोणी सांगितलं नाही की तुला नोकरी भेटेल आंघोळ केल्यावरती. या 50 करोड लोकांना विश्वास आहे की इथे आंघोळ केल्याने मला या जगातून मोक्ष प्राप्त होईल किंवा अध्यात्म प्राप्त होईल. राईट. आणि जेव्हा तुम्ही हे चित्र बघता, आणि असे बरेच लोक आहेत ज्यांना कुठे राहायची सोय नाही, कुठे काय काय त्यांना म्हणजे डोक्यावरती घेतलेलं आहे एक कंबल, आपलं सामान एवढं मोठं ओझं ते घेऊन चालतायत. सामान बाजूला ठेवलं, आंघोळ केली, संगममध्ये प्रार्थना केल्या, वर्शिप केली, पूजा केली, बाहेर आले, जिथे भंडारा भेटला खाल्लं, जिथे झोपला जागा भेटली झोपले आणि निघून गेले. राईट. जसं तुम्ही पंढरपूरला पण बघता ना, पंढरपूरला एवढे जे लोक येतात, थोडी सगळ्यांची राहायची सोय असते. मी काही वर्षांपूर्वी गेलो तेव्हा पंढरपूरला एक म्हाताऱ्या आई आल्या होत्या, आणि मी त्यांना असंच विचारलं की तुम्ही आता कुठे राहणार? ते म्हटले इथेच नदीमध्येच. नदीचं म्हणजे पाणी आटलेलं असतं तेव्हा, म्हणजे एवढं हे नव्हतं. म्हटलं नदीमध्ये तिथेच साईडला. म्हणजे काय म्हणजे वय असेल त्यांचं 75. म्हटलं मी येते, दरवर्षी येते, मी दिंडीमध्ये येते म्हणे, चालत. आणि म्हटले माऊली करता येते, मी माऊली करता. म्हटलं थोडं सांगा भगवताबद्दल. ते म्हटले अहो आहे ती आपली माऊली आहे. बस त्यांना एवढं माहितीये, म्हणजे त्यांना सारांश कळलेला आहे शास्त्रातनं. ज्याने भगवंतांना आपलं मायबाप म्हणून स्वीकार केलेला आहे, त्यांना अजून शास्त्र शिकायची काही गरज नाही राहिलेली. राईट. शास्त्रांचा सारांश आहे तो. म्हणून किती सुंदर आहे आपल्या मराठीमध्ये माऊली म्हणतात. राईट. ऍक्च्युली आई कोणाला म्हणतात? स्त्रीवाचक. भगवंत पुरुषवाचक आहेत. राईट. परंपुर, पण त्यांना आपण आई म्हणतो, माऊली. तर खरे म्हणाला आई तर रुक्मिणीला म्हणायला पाहिजे. राईट. पण विठ्ठलाला पण म्हणतात माऊली, ती माझी माऊली आहे. बस. मी जेव्हा तेवढं ऐकलं, मी म्हटलं एवढा विश्वास, एवढा साक्षात्कार आपल्याला जन्मजन्म पण होणार नाही, जेवढा ह्यानं जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. सो तुम्ही जेव्हा अशा आध्यात्मिक स्थानी जाता, कुंभमेळा असेल किंवा पंढरपूर असेल किंवा रथयात्रा असेल, जगन्नाथपुरी, तुम्ही फक्त जायचं, तुम्हाला बाकी काय करायची गरज नाही. तिथे फक्त चित्र बघून लोकांचं तुम्हाला भक्ती प्राप्त होईल. एवढ्या सगळ्या लोकांची श्रद्धा आणि जी पॉझिटिव्ह एनर्जी असते त्याच्यामध्ये तुम्हाला नहायला भेटेल, आंघोळ करायला भेटेल. बाकी काय, तुम्ही त्याला गेला तर तुम्ही हॉटेलमध्ये राहणार आहात, बरोबर आहे का नाही? पहिले इतनच बुकिंग करून जाणार, भाई प्रसाद में क्या क्या है, कितना टाइम मिलने वाला है, एसी रूम है की नाही, गीजर है की नाही. राईट. आणि तुम्हाला श्रद्धा बघायची असेल तर त्या पब्लिक मध्ये जाऊन उभे राहा.
आणि बघा लाखोनी लोक म्हणजे येतात जातात आणि एकदा तर मी कुठे प्रयागराज स्टेशनला उभा होतो रात्री ट्रेन पकडायला, आणि स्टेशन मध्ये मी बघितलं स्टेशनच्या बाहेर एक मोठा शेड लावला, म्हणजे परमनंट शेड होता, आणि भिंती काय नाही, चारी बाजूनी ओपन, आणि त्याच्या खाली लोक झोपले होते. सगळे लोक जे प्रयागराज स्टेशन म्हणजे दूर दूरून आले होते, म्हणजे युपी मधनं आसपास, फॅमिलीचे नवरा बायको मुलगा असे एक फॅमिली दिसते, ते एका ठिकाणी बसलेत, प्रसाद घेत आहेत, आणि झोपायची व्यवस्था काय, सोबत ब्लँकेट घेऊन आलेत, एक गोणी अंतरली, प्रसाद खाल्ला, पाणी प्यायला, हात धुलं, तिथं झोपून घ्यावा. काही लोक मोटरसायकल घेऊन आलेत, मोटरसायकल बाजूला लावले, पूर्ण फॅमिली 5-5 जण 6-6 जण फॅमिलीचे तिथे बसतायत, प्रसाद घेतात रात्री. आणि मी तिथे रात्री 12 वाजे म्हणून जप करत होतो, ट्रेनची वाट बघत, ते तिथं झोपले, खाल्लं पिल्लं, झोपले, आणि मी थंडीने कुडकुडत होतो. राईट. तर अशी श्रद्धा असते. तर आपल्या भारतातल्या लोकांमध्ये अध्यात्मामध्ये अजून सुद्धा आहे, आणि जे शासन सध्या आपल्याकडे आहे, गव्हर्नमेंट धार्मिक, त्यामुळे लोकांच्या धार्मिक वृत्तीला आणखीन प्रोत्साहन प्राप्त झालेलं आहे. राईट. म्हणून तुम्हाला जर अनुभवाचा असेल तर अजून जाऊ शकता. कुंभमेळा चालू आहे 26 तारखेपर्यंत, रथयात्रा पण आहे जगन्नाथपुरीची, त्यानंतर तुमची आषाढी एकादशी आहे, तिकडे जावा. राईट. तुम्हाला अनुभव भेटेल, एवढा छान अनुभव भेटेल की तुम्हाला कधीच तुम्हाला भक्तीमध्ये लो वाटणार नाही. का? कारण तुम्ही भक्तीमधले सर्वात लो बघून घेतलेले आहेत, लो अँड हाय. लो म्हणजे आपण कशा करता त्रासतो, अहो प्रसाद व्यवस्थित भेटला नाही, अहो राहायला व्यवस्थित जागा नाही झाली. बघा तुम्ही जाऊन तिथे लोक कसे येतात. सिम्पल फेथ, डोक्यावरती एक घेतलेलं आहे, कपड्याचं बांधलेलं आहे एक मोठं. उद्देश काय? फक्त यात्रेत पट जायचं, व्यवस्थित आंघोळ करायची, साधू संत दर्शन करायचं, प्रसाद घ्यायचा आणि यायचं. चालत जायचं, चालत यायचं, जे काय असेल साधन ते. इट्स व्हेरी वंडरफुल एक्सपिरियन्स. हरे कृष्ण. आपण पण जाऊ कधीतरी साऊथ इंडिया यात्रा. कांचीपुरम श्रीरंगम, तिकडे पण तुम्हाला बघायला भेटेल. हजारोने भक्त येत असतात, लाखोने भक्त येतात. श्रीरंगम मध्ये मंदिरामध्ये 3-3, 4-4 तास लाईन लागते दर्शन घ्यायला. तर असं अद्भुत दर्शन आहे, विभूती आहे पण भगवंतांची एक, भक्तांच्या माध्यमाने प्रकट करतात. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भगवद्गीता. वांचा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यो च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण दंडवत प्रणाम प्रभुजी. हरे कृष्ण. धन्यवाद. प्रणाम हरे कृष्ण. प्रभुजी.